हवं, नाहीतर तुझ्या आबरूची बेआबरू कशी होते हे मी संपूर्ण समाजाला दाखवेन. आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा तो धटिंगण दात विचकत सावित्रीबाईंच्या पुढे आला आणि आता सावित्रीबाईंच्या आबरूची बेआबरू होते की काय असा प्रश्न जेव्हा उपस्थितांच्या मनामध्ये निर्माण झाला, सगळेजण आता दिसतंय सर ओके? कमेंट मध्ये कळवा मला, दिसतंय का? आणि मग जेव्हा सावित्रीबाईंच्या समोर तो धटिंगण आला आणि आता सावित्रीबाईंची आबरूची बेआबरू तो करतोय का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा सगळी शक्ती एकवटून सावित्रीबाईंनी त्याच्या 2 कानफडात मारल्या आणि जो समाज सावित्रीची आबरूची बेआबरू होते कशी हे बघण्यासाठी जमला होता, त्या समाजाच्या कानामागे मारलेली ती सणसणाट चपराक होती. ती क्रांतीची पहिली हाक होती महाराष्ट्रातली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग आपण जेव्हा सावित्रीबाईंना समजून घेतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. सावित्रीनं, ज्योतिबांनी या मुलींना काय शिकवलंय, तर बाभळीचं फूल कानात घालून डुलणाऱ्या पोरीला तू भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण बोराटीच्या वाकड्या काट्यालाही नथनी करून नाकात खोवणारी ही पोरगी तुला कुठल्या कुठे खोवेल, तुला तुझाच पत्ता लागणार नाही. म्हणजे सावित्रीबाईंनी या स्त्रीला हतबलपणे चूल आणि मूल एवढ्याच परिघामध्ये बंदिस्त व्हायला शिकवलं नाहीये. सावित्रीबाईंनी या स्त्रीला त्याचा या घाचा उंबरठा ओलांडून कर्तृत्वाची चुणूक दाखवण्याची संधी दिली. आणि म्हणून या सावित्रीबाईंना, या ज्योतिबांना त्यांच्या विचारधारेला समजून घेणं आज गरजेचं आहे. कारण ही विचारधारा जर आपण समजावून घेतली तरच महिला सशक्त होणार आहेत आणि महिला जर सशक्त झाल्या तर समाज सशक्त होणार आहे. हे एक समीकरण आहे आणि ते समीकरण तुम्ही आम्ही समजावून घेणं काळाची गरज आहे. परंतु आपलं दुर्दैव असं, ज्या फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं त्या फुलेंच्या नातलगांचा शेवट खूप वाईट आहे, धक्कादायक आहे. आणि त्या संदर्भामध्ये मला थोडंसं बोलावंसं वाटतं. सावित्रीबाई 10 मार्च 1897 साली त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा यशवंत 1906 साली, तो लष्करामध्ये डॉक्टर म्हणून ते काम करायचे आणि 1906 साली त्यांचंही निधन झालं. आणि मग नंतरच्या कालावधीमध्ये यशवंतची बायको अर्थात फुलेंची जी सून होती आणि त्यांची जी नात होती लक्ष्मी, त्या दोघीही अन्न अवस्थेमध्ये निधन पावल्या. म्हणजे अन्न खायला सुद्धा त्यांच्याकडे काही नव्हतं, एवढी अन्न दशेमध्ये त्या दोघी जणींचं निधन झालं. फुलेंची जी पुस्तकं होती, घरामध्ये जी पुस्तकं होती, भांडेकुंडे होती, ती सगळी या मावल्यांनी विकली. नंतरच्या कालावधीमध्ये फुलेंचं जे राहतं घर आहे ते सुद्धा 100 रुपयाला त्यांनी विकलं. आणि मग त्या रस्त्यावर आल्या. फुलेंची जी सून होती चंद्रभागाबाई, त्यांचा रस्त्यावरच त्यांचं निधन झालं. त्यांची जी अंत्यसंस्काराचा जो खर्च आहे तो सुद्धा महानगरपालिकेने केला. आणि ज्या फुलेंनी या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये स्त्री शिक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्या फुलेंची जी नात आहे लक्ष्मी नावाची, त्या नातीला एका बीजवराबरोबर लग्न करावं लागलं. म्हणजे अर्ध्या वयाच्या माणसाबरोबर लग्न करावं लागलं. ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि मग हे आम्ही त्या शिकलो. कारण आज जर आपण पुण्याला गेलात तर पुण्यामध्ये तुम्हाला दिसेल एकीकडे गणपतीचं मंदिर, मी नाव घेत नाही, गणपतीचं मंदिर खूप मोठं होतंय. आमच्या स्त्रिया नटून थटून त्या मंदिराकडे जात आहेत. मंदिरासमोर लावलेली पाटी सुद्धा खूप मोठी आहे. आणि त्या तुलनेमध्ये भिडेवाडा, जिथे महाराष्ट्रातली, भारतातली पहिली मुलींची शाळा उभी राहिली, ती शाळा मात्र आज अगदी शेवटच्या घटका मोजत आहे. आणि मग मला असं वाटायला लागतं की फुले शाहू आंबेडकरी विचारांशी आम्ही बेईमानी करतो आहोत का. आणि म्हणून मी आज हा विषय मांडते
की फुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वीकारल्याशिवाय महिलांची प्रगती होणं शक्य नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपलं खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्मारक कुठलं असेल तर तो पुण्यातला भिडेवाडा आहे. एक वेळेस दगडूशेठ हलवाईकडं म्हणजे त्या गणपतीच्या मंदिराकडे जाणं तुम्ही टाळलं तरी हरकत नाही. पण जे आपलं महत्वाचं अस्तित्व आहे, जिथनं आपली महाराष्ट्रातली मुलींची पहिली बॅच साक्षर झाली, तो भिडेवाडा जतन करणं ही काळाची गरज आहे. परंतु आमची लोक अजून पण झोपलेली आहेत. मी आणि माझं एवढं संकुचित परिघ आणि त्या परिघामध्ये ते बंदिस्त आहे. अशा लोकांना मी सांगू इच्छिल, अरे कसलं लेका माणूस तुम्ही, अजून देखील पेटत नाही. दगड देखील पेटला असता, अजून तुम्ही धुपत नाही. म्हणजे आपल्या जागी दगड जरी असताना तरी ज्या माणसामुळे तो उभा राहिला त्या माणसासाठी संघर्ष करायला दगड सुद्धा उभा राहिला असता. आपण मात्र फुले शाहू आंबेडकरी विचारधारेशी, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी बेईमानी करतो आहोत. जिथे महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली बॅच घडली, तो शेवटच्या घटका मोजतोय. हे जर आपण पुन्हा शाहू महाराजांच्या घरातल्या छोट्या वस्तूंवर आपल्या मुलांची नावं टाकतोय. एवढे जाऊन जेव्हा आपण विचार जे शाहू महाराजांकडे आपण आलेलो आहोत, आपण समजून घेतली, शाहू महाराजांची विचारधारा समजावून घेऊयात. या विचारधारा एकच आहे, परंतु या माणसांनी काम काय केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून आपला संदेश काय दिला हे आपण समजू. शाहू महाराजांचा मुलं शिवाय त्याचं निधन झालं वयाच्या 16व्या आणि मग सगळ्यांना तिला वैद्यकीय प्रत्येक सक्षमीकरण झाल्याशिवाय येणार नाही. ही विचार आहे सुद्धा तुम्ही सक्षमीकरण होईल आणि खऱ्या अर्थानं समाजाचं सक्षमीकरण होईल. शाहू महाराजांनी तत्कालीन व्यवस्थेमध्ये 1917लाच आपल्या कोल्हापूर केलेला आहे की आपल्या राज्यातल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, यांच्यावर घरगुती हिंसाचार होतोय, त्या महिलांना, त्या मुलींना संरक्षण मिळावं यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. यासाठी शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात.
आता मी दिसतेय का? ओके. फोन आलाय की दिसत नाही म्हणून. आणि मग आपण शाहू महाराजांना समजावून घेत असताना सगळ्या बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे. फुलेंना समजावून घेत असताना, आंबेडकरांना समजावून घेत असताना त्यांचं आयुष्य अभ्यासणं सुद्धा गरजेचं आहे. शाहू महाराजांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती घडून आणली. आपल्या सुनेसाठी ते उभे राहिले. कोल्हापूर नगरीमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया उभ्या राहाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1917 मध्ये कोल्हापूर नगरीमध्ये त्यांनी स्त्री शिक्षणासाठीचा कायदा केला. त्यानंतर त्या पुढे जाऊन शाहू महाराजांनी जे देवदासी प्रथा होती त्या कालावधीमध्ये त्या देवदासी प्रथेविरोधात सुद्धा कायदा केला. म्हणजे मुली देवांना सोडून द्यायच्या आणि मग नंतरच्या कालावधीमध्ये त्या मुलींचं भावनिक, मानसिक, लैंगिक शोषण केलं जायचं. तर त्या विरोधामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी कडक कायदे केले. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये आपण फुले शाहू आंबेडकरी विचारधारा समजावून घेणं गरजेचं आहे. कारण फुले शाहू आंबेडकरी विचारधारा माणसाला आत्महत्या करू देत नाही, डिप्रेस होऊ देत नाही. ही विचारधारा माणसाला खऱ्या अर्थानं सबळ बनवते. ती माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते. माणसाला विचारधारा समजावून सांगायला शिकवते, विचारधारा जगायला शिकवते, माणसाला खऱ्या अर्थानं सशक्त बनवते. म्हणून शाहू फुले आंबेडकरी विचारधारा आपण समजावून घेतली पाहिजे. समाज माध्यमांवर एक खूप सुंदर संदेश मध्यंतरी फिरत होता आणि तो संदेश मला तुम्हाला सुद्धा सांगावासा वाटतो. तो संदेश असा: देवाला हात जोडणाऱ्या महिला देवदासी झाल्या, खंडोबाला हात जोडणाऱ्या महिला मुराड्या झाल्या, आसाराम, राम रहीम यांसारख्या बाबाबुवांना हात जोडणाऱ्या महिला बर्बाद झाल्या. परंतु फुले शाहू आंबेडकरी विचारधारेसमोर नतमस्तक होणाऱ्या, ती विचारधारा प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये आचरणात आणणाऱ्या ज्या महिला आहेत त्या पंतप्रधान झाल्या, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, इंजिनियर झाल्या, शिक्षिका झाल्या आणि होता आहेत. म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचं हे मर्म आहे की ही विचारधारा तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवते, तुम्हाला उभं करते, तुम्हाला उभं राहायला शिकवते. आणि माझं स्पष्ट मत आहे की तुमचा एखादा मित्र, तुमच्या जवळचा एखादा माणूस जर आयुष्यामध्ये डिप्रेस झाला असेल, अगदी आत्महत्या करावी की काय असा विचार त्याच्या मनामध्ये येत असेल, तर त्याला तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची चरित्र वाचायला द्या. कारण कठीण प्रसंगातून सुद्धा कसं उभं राहायचं हे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा तुम्हाला शिकवते. इतकंच नाही तर 1893 महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पहिल्यांदा हिंदू मुस्लिम दंगल झाली. आणि मग आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये अशा प्रकारची अनिष्ट दंगल होऊ नये यासाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केले. त्यातलाच एक उपक्रम, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील दानपेटीतील जो पैसा आहे तो पैसा त्यांनी मला वाटतं बऱ्याच जणांनी असं सांगतायत मेसेज करून फेस दिसत नाहीये. हरकत नाही, आपण विचार समजावून घेऊयात. मला इथे माझा फेस दिसतोय माझ्या स्क्रीनवर आणि म्हणून मला वाटतंय की दिसत असेल. हरकत नाही, फेस दिसत नसला तरी हरकत नाही. विचार समजून घ्या. मला जे बोलायचंय, मला जे व्यक्त करायचंय ते समजावून घ्या. आणि मग फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तुम्ही आम्ही, थँक्यू मॅडम, सुरेखा भालेराव मॅडमनी सांगितलंय. आणि मग ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आपल्यासाठी का गरजेची आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण कोल्हापूरचं उदाहरण घेतलं पाहिजे. की जेव्हा कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवले आणि त्या अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम दंगल होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची दंगल होऊ नये, माणसांचं भावनिक ऐक्य निर्माण व्हावं यासाठी जे आहे त्याच्यातील काही उत्पन्नाचा भाग त्यांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी दिला. आणि मंदिरातील जो काही भाग आहे दान म्हणून आलेला तो त्यांनी मशिदींच्या जीर्णोद्धारासाठी दिला आणि लोकांचं भावनिक आणि मानसिक आणि सामाजिक ऐक्य घडवून आणलं. आणि आपल्या समाजामध्ये सगळ्या लोकांनी एकीनं राहण्यासाठी आणि एकत्रित येऊन समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी, परिणामी महिलांचा विकास घडवून आणण्यासाठी
तुम्ही आम्ही सगळ्यांनी ही शाहू फुले आंबेडकरी विचारधारा समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. वेदोक्त प्रकरणानंतर आपण जेव्हा शाहू महाराजांच्या आयुष्याला लागलेली कलाटणी बघतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी स्वतंत्र शाळा काढली की ज्या शाळेतनं पुरोहित तयार होतील. म्हणजे बहुजन समाजामधनं सुद्धा पुरोहित तयार झाले पाहिजे आणि सत्यशोधकीय समाजाच्या ज्या संकल्पना होत्या त्या प्रत्यक्षामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये उतरवता आल्या पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसतं. आणि शाहू महाराजांच्या अंत्यसंस्कार हा त्यांच्या ज्या शाळेमध्ये त्यांनी जी शाळा उभी केली होती त्या शाळेमधनं निर्माण झालेल्या मुलांनी तो अंत्यसंस्कार केला हे सुद्धा आपण समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शाहू महाराजांनी फक्त बोलून ते थांबले नाही, कायदे करून ते थांबले नाही, तर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी ते विचार आत्मसात केलेले आपल्याला बघायला मिळतात. त्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण समजावून घेतो शाहू महाराजांना तेव्हा आणखीन एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करणं मला गरजेचं वाटतं. तत्कालीन व्यवस्थेमध्ये त्यांनी आपली चुलत बहीण चंद्रभागाबाई यांचा विवाह होळकर घराण्यातील म्हणजे धनगर समाजातील तुकोजी होळकर यांच्याशी लावून दिला. आणि तत्कालीन व्यवस्थेमध्ये असे 100 धनगर आणि मराठा विवाह घडून आणण्याचा प्लॅन त्यांनी आखलेला होता. दुर्दैवानं लवकरच शाहू महाराजांचं निधन झालं आणि म्हणून लवकर निधन झाल्यामुळे हा जो त्यांचा प्लॅन होता तो यशस्वी होऊ शकला नाही. परंतु आपण जर शाहू फुले आंबेडकरी विचारधारा स्वीकारली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं नंतरच्या कालावधीमध्ये आपण ही जी जातीची बंधनं आहे, जातीची जळमट आहे ती दूर करू शकू आणि या महापुरुषांना जे अपेक्षित होतं, या महापुरुषांना जो समाज अपेक्षित होता असा समाज आपण उभा करू शकू. त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये बाबासाहेबांचे विचार तुम्ही आम्ही समजावून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना सन्मानानं जगता यावं यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात. अगदी हिंदू कोड बिल संमत होत नाहीये तेव्हा आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आणि आम्ही या बाबासाहेबांना जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त केलंय, दलितांचे कैवारी असं म्हणून आम्ही बाबासाहेबांना उपाधी देऊन टाकली. परंतु हा विचार करत असताना आम्ही हेही समजावून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी खऱ्या अर्थानं खूप प्रयत्न केलेले आहेत. दुर्बल घटकाच्या विकासासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि हे प्रयत्न, ही त्यांची कृती, ते त्यांचं कार्य तुम्ही आम्ही समजावून घेणं गरजेचं आहे. कारण फुले शाहू आंबेडकरी विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांचं कर्तृत्व कार्य समजावून घेतल्याशिवाय आपला विकास होणं कदापि शक्य नाही. ही जी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे ती माणसाला पुस्तकांवर प्रेम करायला शिकवते, पुस्तकांचा आदर करायला शिकवते, पुस्तकांसाठी राजगृह नावाचं घर उभं करायला शिकवते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात माणसाच्या घरामध्ये पुस्तक आलं की मस्तक सशक्त होतं, सशक्त झालेलं मस्तक कुणाचंही हस्तक होत नाही आणि कुणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. आपली मस्तक कुठेही नतमस्तक होऊ नयेत, कुणाचेही हस्तक होऊ नये हे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आपल्याला शिकून जाते, आपल्याला समजावते. आणि म्हणून या विचारधारेचा अभ्यास करणं, ही विचारधारा समाजामध्ये तळागाळापर्यंत रुजवणं ही आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कलम 14 नुसार बाबासाहेबांनी स्त्रियांना, पुरुषांना, अगदी सगळ्यांना समानतेनं जगण्याचा अधिकार दिलाय. परंतु खरंच आम्ही समानतेनं जगतो आहोत का हा विचार तुम्ही आम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे, फुलेंना समजून घेतलं पाहिजे, शाहू महाराजांना समजून घेतलं पाहिजे. परंतु आपल्या समाजाचं दुर्दैव असं, आम्ही या महापुरुषांना जातीचे टॅग लावतो आणि जातीचे टॅग लावून त्यांना जातीमध्ये बंदिस्त करून टाकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं आमच्या समाजाची खूप मोठी हानी झालेली आहे. आणि ही भरून काढण्यासाठी तर निदान शाहू फुले आंबेडकरी विचारधारा जनमानसामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. सगळी कलमं असतील, बाबासाहेबांचं कार्य असेल, अगदी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये स्त्री जन्माविषयी बाबासाहेबांचं काय मत आहे, तथागत बुद्ध कोसलचा राजा पसेंदित याला काय समजावून सांगतायत, या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार करायला हवा. आज आम्ही स्वतःला आधुनिक म्हणतोय,
परंतु दुर्दैव असं आजची आमची प्रसार माध्यम आहे, आमच्या प्रसार माध्यमांचा उद्देश असा असतो की ज्ञान प्रसार करणं, शिक्षण देणं, माहिती देणं, परंतु मनोरंजन करणं. परंतु होतं काय, आज आमच्या या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आमच्या स्त्रीचं वस्तुकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे तुम्ही गाणे बघा, त्या गाण्यांतनं काय सांगण्यात आलंय. म्हणजे काही गाणे असे आहेत, तू चीज बडी हे मस्त मस्त, बाई वाड्यावर या. या गाण्यांच्या माध्यमातून यांना नेमकं सांगायचं काय? बाईचं वस्तुकरण यांना करायचंय का? बाई वाड्यावर या याचा अर्थ नेमका काय होतो? या गाण्यांमधनं स्त्री अबला आहे किंवा त्याचं चारित्र्य हनन यांना करायचंय का? या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे. मला असं वाटतं, आमची जी तरुण पिढी आहे ती या गाण्यांमागचा मतितार्थ समजून न घेता चवीनं ही गाणे चघळतीये. त्यापेक्षा जर शाहू फुले आंबेडकरी विचारधारा जर तुम्ही स्वीकारली, ती आचरणामध्ये आणली, तर मला असं वाटतं कुठल्याही स्त्रीचं वस्तुकरण कुठल्याही माध्यमातनं केलं जाणार नाही, ते खपवून घेतलं जाणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपण शाहू फुले आंबेडकरी विचारधारा स्वीकारणं खरं तर गरजेचं आहे. स्त्रियांमधील जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा मोडून काढायची असेल, तिला हद्दपार करायचं असेल, तर त्यासाठी फुले शाहू आंबेडकरांचे विचार गरजेचे आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, जर आकाशातील ग्रह तारे तुमच्या बुद्धिमत्तेचा वेध घेत असतील, तर तुमच्या मनगटातील ताकदीचा आणि डोक्यातील बुद्धीचा तो उपयोग तो काय? अगदी त्याचप्रमाणे शाहू महाराज सुद्धा आपल्या दरबारामध्ये आपलं भविष्य सांगण्यासाठी आलेल्या भविष्यकाराला म्हणतात की पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुझं भविष्य काय आहे हे तुम्हाला सांगू शकशील का? आणि मग प्रश्नार्थक नजरेने जेव्हा तो शाहू महाराजांकडे बघतो, तेव्हा शाहू महाराज त्याला कैदेमध्ये टाकतात आणि नंतर सांगतात की जर तुला तुझं 5 मिनिटातलं भविष्य, पुढच्या 5 मिनिटाचं भविष्य माहिती नाही, तू मला माझं भविष्य काय सांगणार? म्हणजे हे आमचे जे महापुरुष आहे ते आम्हाला विवेक आणि अविवेक यातला फरक समजावून सांगतात, सत्य आणि असत्य याची चिकित्सा करायला लावतात. म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचारधारा समजावून घेऊन, त्या विचारधारेनुसार वागून, ती विचारधारा आत्मसात करून घेऊन आमच्या जीवनाला खऱ्या अर्थानं आकार देणं, आमच्या समाजाला खऱ्या अर्थानं आकार देणं मला गरजेचं वाटायला लागतं. आणि ही विचारधारा बहुजन समाजामध्ये सगळ्या माध्यमातनं पोहोचायला हवी, यासाठी तुम्ही आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायला हवे, हा आशावाद व्यक्त करते. आणि शेवटी जाताना इप्टा, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन या संघटनेला धन्यवाद देऊ इच्छिते. मोहोळकर सरांनाही धन्यवाद देऊ इच्छिते की सर, आज तुमच्यामुळे मला गुगल मीटच्या प्लॅटफॉर्मवर या सगळ्या शिक्षकांशी, सगळ्या हितचिंतकांशी, सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधता आला. आणि मी स्वतःला इप्टाचंच अपत्य मानते, कारण वडील इप्टाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचारधारा माझ्यापर्यंत पोहोचू शकली. आणि म्हणून एक इप्टाचं अपत्य किंवा इप्टाच्या अंग खांद्यावर खेळलेलं लेकरू म्हणून तुम्ही माझ्याकडे बघा. शेवटपर्यंत माझ्या म्हणण्यावर ठाम राहते आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वीकारल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते. तेच तुम्ही तुमच्या घरामध्ये पेरा, हा आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद सोमताई. आपण अतिशय उत्तम प्रकारे आपले विचार मांडलेले आहेत आणि आपल्या भाषणातून की फुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वीकारल्याशिवाय महिलांची उन्नती प्रगती होणार नाही, अशा पद्धतीने आपण विचार व्यक्त केलेले आहेत. त्याबद्दल आपले आभार. आणि आम्हाला आनंद वाटतो की आपण इत्यादी कार्यकर्ते कोळसर यांची कन्या आहात आणि ज्यावेळेला कार्यकर्त्याची पुढची पिढी या विचारधारेमध्ये कार्यरत होते, त्यावेळेला अतिशय समाधान वाटतं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की कार्यकर्ते कार्य करतात आणि घरातून पुढची पिढी आपल्या पूर्वजांनी वडिलांनी जे कार्य केलंय ते काहीतरी चुकीचं केलंय अशा पद्धतीची भावना ठेवतात. आणि बऱ्याच महापुरुषांच्या संदर्भातही आपण हे की येणाऱ्या काळामध्ये या विचारधारेचं एक लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून आपण
पुढची वाटचाल राहणार आहे आणि त्यासाठी संघटनेच्या वतीने आपणास हार्दिक शुभेच्छा. आपण पत्रकारिता केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी त्यांचं कार्य हे पत्रकारितेच्या माध्यमातून सुरू केलंय. आपल्या संघटनेलाही आपलं मासिक सुरू करायचं आहे आणि त्या मासिका संदर्भात आपली मदत होणार आहे आणि असं एक तयार कार्यकर्ता जर संघटनेला मिळाला तर आपलं हे कार्य पुढे जाण्यामध्ये आणखी आपला हातभार लागणार आहे. आणि या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये 2 दिवसापूर्वी अकोला टीमने संघटनेच्या अकोला टीमने आपला कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला अशी अडचण झाली लोकांना की हे जे ऑनलाईनचं माध्यम आहे हे ऑनलाईनचं माध्यम बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, ते फॅमिलियर नाही आहेत, त्यांना ते वापरायचं माहिती नाही आणि वापरायचं माहित नसल्यामुळे बऱ्याच जणांना त्यावेळेला ते जॉईन होता आलं नाही. त्यामुळे अकोल्यातील काही आपले कार्यकर्ते आहेत त्यांना निराशा वाटली. मित्रच आहेत आमचे रवी रुपवते सारखे, परंतु ते पहिलं पाऊल होतं. पहिलं पाऊल कधीही छोटं जरी असलं तरी ते महत्वाचं असतं. महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली, एक शाळा सुरू केली, पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर महात्मा फुलेंच्या सगळ्या शाळा 20च्या पुढे जात नाहीत, परंतु अख्ख्या भारतात आणि जगात आपण तेच सांगतो की महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरू केलेली आहे. म्हणून पहिलं पाऊल अकोला टीमचंही मी अभिनंदन करतो की आपण त्या दिवशी जो कार्यक्रम घेतला अतिशय चांगला कार्यक्रम घेतला होता. बऱ्याच लोकांच्या अडचणी झाल्या, परंतु आपला कार्यक्रम अतिशय चांगला होता, भाषण चांगलं होतं हे सगळ्यांना माहीत झालं. म्हणून आम्ही असा विचार केला की आजचा कार्यक्रम हा पूर्ण राज्यव्यापी व्हावा आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील आपले कार्यकर्ते हा कार्यक्रम ऑनलाईन ऐकत आहेत. त्यासाठी अकोला टीमचं यश आहे असं म्हणता येईल की अकोला टीमने त्या दिवशी कार्यक्रम घेतला आणि आज हा कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये जातोय. कोमलताईचे हे विचार आपल्या राज्याला ऐकायला मिळालेले आहेत. आता यानंतर पुढील वक्त्या ज्या आहेत त्या कोकाटे मॅडम, तर त्यांचा परिचय श्रीगोंदा येथील संघटनेचे कार्यकर्ते, सत्यशोधक विचारधारेचे कार्यकर्ते सन्माननीय संजय खराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचा थोडक्यात परिचय द्यावा. आपल्या गुगल मीटवरती चालू असणारा हा सुंदर कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख वक्त्या यांचा एक अल्पसा परिचय मी आपणासमोर करून देत आहे. डॉक्टर कोकाटे गुंपा पाटील बा या PhD मराठी विषयामध्ये, त्याचबरोबर प्रभारी प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर त्यांनी भूषवली पदक, प्रभारी प्राचार्य प्रोफेसर मराठी विभाग प्रमुख, उपाध्यक्ष शब्दगंध साहित्य परिषद श्रीरामपूर, अध्यक्ष साहित्य परिषद श्रीरामपूर. त्यांनी केलेलं कार्य सावित्रीबाई फुले विद्यापीठ वैशाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या, शैक्षणिक, प्रशासकीय, साहित्यिक, सामाजिक, वारकरी, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असं योगदान यांनी दिलेलं आहे. त्यांना भेटलेले पुरस्कार: विद्यारत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2009, संत कबीर काव्यसरिता राज्यस्तरीय पुरस्कार 2012, शिवांजली साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2014, पद्मा मोर्जे राज्यस्तरीय पुरस्कार 2014, गदी माडगुळकर शब्दसृष्टी राज्यस्तरीय पुरस्कार 2016, शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार 2018, सावित्रीबाई फुले उपक्रमशील शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार 2018, जिजाऊश्री सन्मान पुरस्कार साहित्य गौरव पुरस्कार 2018, मराठा भूषण पुरस्कार 2018, दैनिक सार्वमतचा कर्मयोगिनी पुरस्कार 2019, सह्याद्री आयडॉल राज्यस्तरीय पुरस्कार 2019, वर्ल्ड पार्लमेंट संघ अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2020, वर्ल्ड पार्लमेंटचा कोरोना योद्धा पुरस्कार 2020, राष्ट्रसंत गाडगेबाबा पुरस्कार 2020, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कोरोना योद्धा सन्मान 2021. त्याचबरोबर त्यांचे आवड आणि छंद: प्रकाशित पुस्तके, रानभरारी शब्दगंध प्रकाशन श्रीरामपूर, मी सूर्याच्या कुळाची स्वेज प्रकाशन पुणे, वादळांना झेलताना स्नेहवर्धन प्रकाशन पब्लिकेशन पुणे,
ओवी गीतांची सुरोप ज्ञानसूर्य प्रकाशन पुणे. सावित्रीबाई फुले यांच्या कवितेची समीक्षा ज्ञानसूर्य प्रकाशन पुणे. वानसुटेवार स्नेहप्रकाशन प्रकाशन श्रीरामपूर. सानियाच्या साहित्याची स्त्रीवादी समीक्षा ज्ञानसूर्य प्रकाशन पुणे. मी जिंकत गेले आयुष्य प्रकाशनाच्या वाटेवर त्यांनी केलेले संशोधन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विषयाच्या एम.फिल पी.एच.डी.च्या मार्गदर्शिका. त्यांचे 11 विद्यार्थी पदवीप्राप्त, 4 विद्यार्थी पी.एच.डी. संशोधनासाठी. त्यांना मिळालेले सुवर्ण मानांकने अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, अहमदनगर आकाशवाणी केंद्रावर बापलेख मैत्रीण साहित्य सौरभ, महिला सक्षमीकरणावर भाषण आणि मुलाखत. अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेत माँसाहेब व माणसे या नाटकात केंद्रवर्ती भूमिका. मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर एक गाव एक परिवारच्या समन्वयक म्हणून मुलाखत. शब्दगंध साहित्य संमेलन व शिवांजली साहित्य महोत्सवात काव्य संमेलनाच्या अध्यक्षा. पुणे येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी कट्ट्याच्या परीक्षक. थिएटर्स निर्मित काबूत शॉर्ट फिल्म मध्ये आईची भूमिका. असा महान कारकिर्दीचा अनुभव असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या म्हणून डॉक्टर कोकाटे मॅडम आपल्याला लाभलेले आहेत. मॅडमना विनंती आहे, कृपया आपण सर्वांना उद्बोधन करावं. नमस्कार. नमस्कार मॅडम. आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय. हा, आता बाकीच्यांनी फोन म्यूट केले तर साऊंड म्यूट केले तरी चालतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त आदर्श बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, IBTA महिला आणि महाराष्ट्र राज्य महिला आघाडीद्वारे आयोजित परिसंवाद आणि या परिसंवादासाठी संयोजन आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उत्तरेश्वर मोहोळकर सर, माननीय निकम सर, माननीय खराडे सर, माननीय सोनवणे सर, लवे सर, मोकळ सर, नेवसे सर, वाघ सर, पोळ सर, चंदा गायकवाड मॅडम, दत्ता नळे सर आणि सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. शिक्षक बंधू भगिनी, उद्याच्या तेजस्वी भारताचे युवक युवती, फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे सर्व पाईक, सर्व राज्य पदाधिकारी IBTA, राज्य महिला आघाडी IBTA, सर्व जिल्हाध्यक्ष IBTA, जिल्हा कार्यकारिणी सदस्य IBTA, सर्व आदर्श बहुजन शिक्षक संघ सदस्य, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आत्ताच इतकं सुंदर व्याख्यान आपण ऐकलेलं आहे. कुमारी कोमल पोळ, युवा व्याख्याता, महिला पत्रकार, जिनं आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे उद्बोधित केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथमतः कोमलचे खूप हार्दिक अभिनंदन करते. सावित्रीबाई फुले स्मृती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा केला, त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. तत्पूर्वी माझे मार्गदर्शक निकम सर यांनी माझं नाव मोहोळकर सरांना सूचित केलं आणि तुमच्याशी संवाद करण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि आता सरांनी खूप छान प्रकारे परिचय करून दिला. खरं म्हणजे माझा परिचय मला ऐकायला आवडत नाही, परंतु तो पाठवल्यामुळे त्यांनी तो सांगितलेला आहे. मी एक सामान्य कार्यकर्ती आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी सत्यशोधक चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि सत्यशोधक चळवळीमध्ये काम केल्यामुळेच आज मी या पदावर पोहोचू शकले. आणि म्हणून आजचा विषय दिलेला आहे सरांनी, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वीकारल्याशिवाय महिलांची प्रगती शक्य आहे काय? अर्थात नाही. फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये जर मी काम केलं नसतं तर आज प्राचार्य पदापर्यंत मला पोहोचता आलं नसतं. आणि म्हणून प्रथमतः मी सर्वांना धन्यवाद देते. बहुजन शिक्षक संघाला धन्यवाद देते. अतिशय चांगल्या प्रकारचा विषय आपण ठेवलेला आहे. मला खरंच आनंद वाटतो कोमल की तुझ्यासारखी एक तरुण पत्रकार अतिशय चांगल्या प्रकारे उद्बोधन करते, विचार मांडते आणि खरं म्हणजे सगळं बेसिक फुले शाहू आंबेडकरांची जी एक विचारधारा आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे तू अनुभवातून, त्यांच्या वेगवेगळ्या घटना प्रसंगांमधून आणि एकदम वैचारिक असं सुंदर मंथन केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही सगळेजण तुला सुंदर ऐकत होतो
आणि मला असं वाटत होतं की तुझं व्याख्यान संपू नये, परंतु आता तुझ्यानंतर मला सांगितलेलं आहे काही एक वेगळे आस्पेक्ट, काही एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. फारसं बोर होऊ न देता माझ्या कवितेनं मी सुरुवात करते. साऊ नावाची कविता आहे. सावित्रीबाई फुले यांच्यावर माझं पुस्तक प्रकाशित झालं. त्यांच्यावर माझ्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर माझ्या 40 कविता आहेत. त्यातलीच एक कविता मी घेते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. कविता अशी आहे, कवितेचं शीर्षक आहे साऊ. कविता अशी आहे, साऊ उजेडाची दिशा, साऊ जगण्याची आशा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, साऊ क्रांतीची मशाल, साऊ तुकोबाची गाथा, तिने झुगारिल्या बेड्या आम्ही टेकवितो माथा, साऊ धडाडती ज्वाळा माझ्या मधी पेटविते, साऊ ज्ञानाचा सागर अन्यायाला झुगारिते, साऊ पहाट माऊली आम्हा स्त्रियांची सावली, तिने बांधली ग शाळा साऊ अक्षरी उरली, आम्ही साऱ्याच जणींनी घेतला सावित्रीचा वसा, आम्ही साऱ्याच जणींनी घेतला सावित्रीचा वसा, फुले आंबेडकरांचा आम्ही चालवू वारसा, फुले आंबेडकरांचा आम्ही चालवू वारसा, साऊ गुलामी झुगारे साऊ अज्ञान नाकारे, तिने शिकविले आम्हा वाहे ज्ञानाचे गवारे, साऊ शिकवून आम्हा तू ग गेली दूरदेशी, साऊ शिकवून आम्हा तू ग गेली दूरदेशी, आम्ही लढाई लढतो आम्ही झालो वनवासी, आम्ही लढाई लढतो आम्ही झालो वनवासी, खूप लढावे लागते साऊ सावध पावले. निकम सर, प्रचंड प्रत्येक पावलावर लढाई करायला लागते प्रत्येकाला खूप लढावे लागते, साऊ सावध चाललो तुझ्या पुण्याईत साऊ आम्ही सुखात राहिलो, तुझ्या पुण्याईत साऊ आम्ही सुखात राहिलो, अस्मितेचा लढा साऊ अंधकार संपविला, अस्मितेचा लढा साऊ अंधकार संपविला, आम्हा शिकविण्या साऊ फळाक्षरांचा झाला, आम्हा शिकविण्या साऊ फळाक्षरांचा झाला, फळाक्षरांचा झाला. क्रांतिशिखा महात्मा फुले, क्रांतिकारक महात्मा फुले, क्रांतिशिखा सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाऊ या सगळ्यांच्या प्रतिमांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. बंधू आणि भगिनींनो, उसळून येता हृदयामधून उत्साहाचे झरे, पराक्रमाला माथ्यावरचे थांगन बापुरे, अवकाशाला जिंकून घेतील आपुली विजयाने, हसत हसत पेलवू नव्या जगाची नवी नवी आव्हाने. या आव्हानांना सामोरं जात असताना, क्रांतिशिखा सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करत असताना, भारताच्या पहिल्या शिक्षिका, आद्य समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्याविषयीची सगळी जी काही बेसिक माहिती आहे ती कोमलनं आपल्याला दिलेली आहे. आधुनिक सावित्रीने हजारो वर्षापासून मनुरूपी यशाच्या पाशात अडकलेल्या लाखो करोडो भारतीय स्त्रियांना अज्ञानाच्या, रूढी परंपरांच्या, पुरुष प्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीतून मुक्त केल्याचे आपण पाहिले, अनुभवले आहे. पुराणातल्या कल्पित सावित्रीचे हजारो वर्षापासून कौतुक केले जाते. या सावित्रीने फक्त आपल्या पतीचे प्राण वाचवल्याचे आपण ऐकतो, पण आधुनिक सावित्रीने धर्माच्या, अंधरूढींच्या पाशात अडकलेल्या सर्व धर्मातील स्त्रियांना शिक्षण देऊन कायमचे मुक्त केले. त्यामुळे या आधुनिक सावित्रीचा समाजात सन्मान झाला पाहिजे, तिच्या विचारांची घराघरात पूजा झाली पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही असं मला म्हणावंसं वाटतं. मातृप्रधान व्यवस्थेमध्ये 8व्या-9व्या शतकामध्ये मातृसत्ताक पद्धती होती आणि त्या काळामध्ये चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं.
चिमणीला दूरदृष्टी होती आणि म्हणून चिमणीनं मेणाचं घर बांधलं. एकदा धो पाऊस आला आणि मेणाचं घर टिकलं आणि कावळ्याचं शेणाचं घर वाहून गेलं. आणि मग तो चिमणीकडे आला आणि कावळा चिमणीला म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. ती म्हणते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला कपडे घालते, थांब माझ्या बाळाला गन पावडर लावते. आणि मग ती आत घेते. हे उदाहरण दुसरं तिसरं काही नाही, हे मातृसत्ताक पद्धतीचं उदाहरण आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, त्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. त्या काळामध्ये स्त्रिया समाजाचं निर्माण करायच्या, स्त्रिया वैद्यक काम करायच्या, स्त्रिया भरत काम करायच्या, स्त्रिया विणकाम करायच्या, स्त्रिया 2-2 मजली घरं बांधायच्या. त्या समाजाचं निर्माण करणाऱ्या निर्मात्या होत्या. त्या 2-2 मजली बिल्डिंग बांधायच्या, त्या गावाच्या शहरांच्या रचना करायच्या. तो जाज्वल्य इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुढे आर्य आले आणि ते इराण मार्गे अफगाणिस्तान मार्गे आले आणि मग त्यांनी आपली जी काही संस्कृती आहे, जेत्यांची संस्कृती आहे, ती गंगेच्या दुआबामध्ये वसवली आणि मूलनिवासी लोकांवर आक्रमण केलं. आर्य संस्कृतीचा विकास झाला, पुरुष प्रधान व्यवस्थेला सुरुवात झाली आणि मग मातृसत्ताक पद्धतीचा राज झाला, पुरुष प्रधान संस्कृतीचा उदय झाला. आणि मग मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे, स्त्री स्वातंत्र्य मराठी, स्त्रीला कधीच स्वातंत्र्य नाही. आणि त्याला दोषी म्हणावं तर तोच एका ठिकाणी म्हणतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे एकीकडे देवता म्हणून पूजा करायची, एकीकडे आदिमाया आदिशक्ती म्हणून पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूला तिला दुय्यमत्व द्यायचं, तिला तिचं खच्चीकरण करायचं आणि तिला योनिसूचितेच्या नावाखाली तिचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा. अशी जी काही व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये दिसते आहे. सावित्रीबाई फुलेंची एक कविता सांगते आणि पुढे जाते. शिकण्यासाठी जागे व्हा सावित्रीबाई फुले म्हणतात. त्यांनी 2 कविता संग्रह लिहिले, काव्य फुले आणि सुबोध बावनकशी. एकच उदाहरण सांगते. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसुतांचा उल्लेख होतो 1885 ला, जेव्हा सावित्रीबाई फुले अगदी 18व्या शतकामध्ये त्यांनी 2 कविता संग्रह लिहिले. त्यांची दखल इतिहासानं घेतली नाही. काव्य फुले आणि सुबोध बावनकशी हे सुंदर त्यांनी त्या काव्यसंग्रह त्या काळामध्ये लिहिले. त्यांना आधुनिक मराठी काव्याच्या जननी असं म्हटलं पाहिजे होतं, पण इतिहास चुकीचा लिहिला गेला. सावित्रीबाई फुले एके ठिकाणी म्हणतात, उठा बंधूंनो अतिशूद्रांनो जागे होऊन उठा, परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा, बंधूंनो शिकण्यासाठी उठा. गेले मनू पेशवे अंगलाई आली, बंदी मनूची विद्या घेण्या ती उठली, ज्ञानदायी विद्या शिकून घ्या रे, ऐसी संधी आली नव्हती 1000 वर्ष रे. मुलाबाळांना आपण शिकवू, आपण सुद्धा शिकू, विद्या घेऊन ज्ञान वाढवून नीती धर्म ही शिकू. नसा नसातून ईर्ष्या खेळवू, विद्या घेईन मी घेईन, शूद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढीन. राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो, यशाची आमच्या दुदंबी नगारे झडो, इडापिडा टोळो या कारी भट न पडो, असे गरजुनी विद्या शिकण्यात जागे होऊन झटा, परंपरेच्या बेड्या तोडीने शिकण्यासाठी उठा, परंपरेच्या बेड्या तोडीने शिकण्यासाठी उठा. आता सावित्रीबाई बघा, त्या काळामध्ये एवढं सुंदर त्यांनी काव्य लिहिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या आपल्या जे काही शिकायला आपल्याला प्रवृत्त करतात. आणि म्हणून वामनदादा कर्डक सुद्धा एका शाहिरीमध्ये असं म्हणतात, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग. ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जाती मधी, ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जाती मधी, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग. ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरांची काढली, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. ज्या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे, त्या क्रांतीची थोर पताका अजूनही गगनी डुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग. आणि मग स्त्रियांचं जी काही गंगोत्री आहे, शिक्षणाची गंगोत्री आहे, ती खऱ्या अर्थाने या महामानवांनी आणली. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा हा जो वसा आणि वारसा आहे तो आपण सगळेजण चालवतो आहोत. मातृसत्ताक पद्धतीनंतर पुरुष प्रधान व्यवस्थेकडे मी आले होते. वेद काळातला संदर्भ कोमलने सुद्धा सांगितला. त्यामध्ये गार्गी आहे, लोपामुद्रा आहे, विश्ववारा आहे, मैत्रेयी आहे. या विद्वान पंडिता ज्या काही होत्या त्या काळामध्ये त्या विद्वानांच्या बरोबर व्याख्यान द्यायच्या, त्या विचारमंथन करायच्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे विचारमंथन करून आपली भूमिका मांडायच्या. त्या भूमिकेवर त्या ठाम होत्या.
अनुभव साहित्यामध्ये तर महदंबा नावाची कवयित्री आहे आणि तिनं लग्नाविषयीची गाणी लिहिली, तिनं धवळे लिहिले आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं. आणि स्त्री निर्माणाचं किंवा स्त्री सर्जनाचं एक प्रतीक म्हणून महदंबा सुद्धा आपल्याला महानुभव साहित्यामध्ये दिसते. बंधू आणि भगिनींनो, संत साहित्य तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फारसा वेळ मी घालवणार नाही. संत जनाबाई, संत वेनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई या सगळ्यांच्या काव्यरचना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी आत्मउद्गार काढला आणि अभंगांमधून, गवळणींमधून, अभंग रचनेमधून, ओवी गीतांमधून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःला व्यक्त केलं. संत जनाबाईंचा अभंग मला आठवतो, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, असं म्हणणारी संत जनाबाई आहे. म्हणजे अक्षरशः त्या काळामध्ये स्त्रियांचं एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम आणि स्त्रियांचं आत्मउद्गार व्यक्त करण्याचं काम संत जनाबाईंनी त्या काळामध्ये केलं. तो संत साहित्याचा काळ होता. मध्यंतरीच्या काळामध्ये मग पुढे आपल्याला झाशीच्या राणी दिसतात, मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणत खऱ्या अर्थानं रणांगणामध्ये ती उतरली, दत्तक पुत्र पाठीशी बांधून घेतला आणि मग त्या रणांगणामध्ये लढल्या आणि इंग्रजांना त्यांनी त्या काळामध्ये पळता भुई थोडी केली. त्या काळामध्ये सुद्धा झाशीच्या राणीचे खऱ्या अर्थानं कर्तृत्व आहे आणि तेही आपल्याला स्मरण होतं. तर आपले भारत आंबे नावाचे एक कवी आहे, ते एका ठिकाणी असं म्हणतात, रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली, तांबे कुलवीर श्रीती नेवाळकरांची कीर्ती, हिंद भूध्वजा जणू जळती, रे मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकालीन, ती मूर्त महाकालीन, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली, कडकडा कडाडे बिजली इंग्रजी लष्करे थिजली, मग कीर्तिरूपी ती उरली, ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली, इतिश्रीच झाली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. आणि म्हणून मध्ययुगीन काळातला इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला झाशीची राणी दिसते आणि मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा आपल्याला अहिल्याबाई होळकर दिसतात. त्या उत्तम प्रशासक म्हणून उत्तम नेतृत्व त्यांनी केलं, उत्तम कर्तृत्व त्यांनी केलं. त्यांनी मंदिरं बांधली, त्यांनी घाट बांधले, त्यांनी उत्तम प्रशासन त्या काळामध्ये केलं आणि त्यांचा जो काही इतिहास आहे तोही कोमलनी ओझरता सांगितलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारच्या कर्तृत्वान स्त्रिया आपल्याला इतिहासामध्ये दिसतात आणि त्यांचा आपल्याला जाज्वल्य अभिमान आहे. मा जिजाऊ साहेब ज्यांनी ही राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असं सांगितलं आणि छत्रपती शिवरायांना घडवलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, या सगळ्या महामानवांना आपल्याला अभिवादन करावं असं वाटतं आणि त्यांच्या विचारांचा वसाने वारसा आपण चालवतो आहेत. मा जिजाऊंचं काम जे आहे, त्यांनी स्त्रियांना छत्रपतींनी आणि जिजाऊंनी सन्मान दिला. स्त्रियांना खऱ्या अर्थानं सन्मानाचं जे काही पद आहे ते त्यांनी त्या काळामध्ये बहाल केलं. त्या काळामधल्या स्त्रिया अतिशय चांगल्या प्रकारे सुरक्षित जीवन जगत होत्या, कारण छत्रपतींचं प्रशासन अतिशय कडक होतं. हिंदवी स्वराज्याची धुरा त्यांनी अतिशय व्यवस्थित सांभाळलेली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारचे मावळे त्यांनी घडवलेले होते. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा त्या काळामध्ये त्यांच्या अनुयायांनी चालवला आणि तोच वसा आणि वारसा महात्मा फुलेंनी सुद्धा चालवला. महात्मा फुले छत्रपती शिवरायांना गुरु मानतात कोमल. महात्मा फुल्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांना गुरु मानलं आणि मग राज्य व्यवहार कोश असेल, त्यांनी त्या काळामध्ये राज्य व्यवहार कोश तयार केला. उर्दू आणि फारसी जे काही शब्द आलेले होते ते त्याचं शुद्धीकरण केलं आणि मराठी देशी शब्द त्यांनी आणले आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी प्रशासन केलं आणि म्हणून हिंदवी स्वराज्यामध्ये जे काही तो आदर्श आहे, तो आदर्श राजा आपल्याला दिसतो आहे. महात्मा म्हणजे जिजाऊनंतर किंवा छत्रपतींनंतर सुद्धा 1884 मध्ये आपल्याला ताराबाई शिंदे दिसतात, ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला म्हणजे पुढे जाता येत नाही. 1884 मध्ये स्त्री पुरुष तुला नावाचा ग्रंथ ताराबाई शिंदेंनी लिहिला आणि सर त्या काळामध्ये मला आश्चर्य वाटतं की एवढं धगधगतं असं पुस्तक, म्हणजे तुम्ही जर एका बसला स्त्री पुरुष तुलना वाचायला तर एका तासात ते संपून होईल, इतकं छोटंसं पुस्तक आहे. पण त्यांनी एवढे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की स्त्रिया जशा सती जायच्या तसं पुरुष कसा आता जात नाही, असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि स्त्री पुरुष समतेचा एक स्त्रीवादी साहित्याची एक सुरुवात खऱ्या अर्थानं ती ताराबाई शिंदेंनी केली आणि ती मध्ययुगीन काळामध्ये महत्वाची वाटते. तो काळ तर इतका अवघड होता की स्त्रियांचं प्रचंड शोषण चाललेलं होतं, स्त्रियांचं खच्चीकरण होत होतं, स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत होते, स्त्रियांना हत्या कराव्या लागत होत्या, आत्महत्या कराव्या लागत होत्या आणि आडाची व्यवस्थाच त्या वाड्यामध्ये होती. म्हणजे वाडा संस्कृती होती आणि वाड्यामध्ये समजा लहानपणीच मुलीचं लवकर लग्न केलं जायचं कोमल. 8व्या-9व्या वर्षी तिचं लग्न केलं जायचं आणि तेही म्हाताऱ्या माणसाबरोबर केलं जायचं, म्हणजे जरठ कुमारी विवाह.
असं त्याला आपण म्हणतो. तो जरठकुमारी विवाह झाल्यानंतर काही दिवसात, काही वर्षातच तो नवरा मरायचा. एक तर तिला सती जावं लागायचं किंवा मग तिला केशवपण करायचे. काकस्पर्श नावाचा मध्यंतरी खूप सुंदर चित्रपट आला आणि त्यामध्ये ही सगळी जी व्यथा आहे ती मांडली गेलेली आहे. मग त्या काकस्पर्शमध्ये सुद्धा हा सगळा इतिहास त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आडामध्ये हत्या आणि आत्महत्या चालू राहायच्या, म्हणजे अक्षरशः घरातले पुरुष अन्याय अत्याचार करायचे. ती बाईचा दुर्दैवाचा फेरा संपत नव्हता आणि ती गर्भार राहायची. गर्भार राहिल्यानंतर तिला धड बोलता यायचं नाही. गायीची बाईची जात सारखी असायची. मी आमच्या आईला नेहमी म्हणायचे, आई बायकांची अवस्था कशी होती ग? आई म्हणायची गायीची बाईची जात सारखी असते. नवऱ्याचं मारणं पावसाचं झोडपणं सारखं असतं बाई. कोणाला सांगायचं, आपण आपलं सोसायचं, आपण आपलं भोगायचं. हे भोगणं, हे सोसणं, हे शोषण, हे त्या काळामध्ये म्हणजे अक्षरशः तिहेरी शोषण होत होतं. समाज व्यवस्थेमध्ये बाई म्हणून शोषण होतं, जात म्हणून शोषण होतं, लिंग म्हणून शोषण होत होतं आणि असं दुहेरी आणि मग त्या अवस्थेमध्ये त्या बाईला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहायचा नाही. तिला नाव घेता यायचं नाही, तिला बोलायची हिंमत नव्हती, तिला कोणी बोलू दिलं जात नव्हतं, तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता आणि मग ती आडामध्ये हत्या म्हणजे आत्महत्या करायची. वाड्यातच आड होते अशी सोय होती मध्ययुगीन काळामध्ये. आणि मग तो इतिहास बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि खऱ्या अर्थानं क्रांतिशिखा सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि त्यांचं काम अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी त्या काळामध्ये हे सगळं काम उभारलेलं आहे. त्यांचा जो लढा आहे तो अतिशय तीव्र होता आणि त्यांनी त्या काळामध्ये हे काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं काम अतिशय मोलाचं आहे. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी परत आपल्या विषयाकडे येते आहे इतिहास सांगून की ही जी विचारधारा आहे, ही जी एक अभेद्य साखळी आहे आणि या साखळीतील कड्या अशा अलग करता येत नाही. म्हणजे कोमलनी जशी अशी मस्त सुंदर गुंफण केली विचारांची, या कड्या सांगितल्या, त्यातले अनुभव सांगितले, त्यातले घटना प्रसंग सांगितले आणि ते अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे महात्मा फुल्यांचा जर आपण कालखंड पाहिला तर 1827 ते 1890 बघा बरं का. त्यानंतर शाहू महाराजांचा कालखंड आहे 1874 ते 1922 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालखंड आहे 1891 ते 1956. यात ही जी काही भूमिका आहे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीची आणि त्यांनी जी काही 2 शतकं गाजवलेली आहेत ती कडी अतिशय भक्कम आहे. महात्मा फुलेंपर्यंत मी आले होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगोत्री आपल्यापर्यंत आणली. त्यांना प्रचंड त्रास झाला, त्यांना शेणामातीचे मारे झेलायला लागले. अक्षरशः त्यांना म्हणजे कोमलनी सांगितलं की भर चौकात अक्षरशः सनातनी लोकांना त्या काळामध्ये भर चौकात तोंडात येणारी सावित्रीबाई फुले ह्या माई आणि त्या माईंनी एवढा त्रास सहन करून विधवा, परित्यक्त्या, अनाथ मुलांसाठी शाळा, लहान मुलांसाठी पाळनगर, ज्योतिबांनी अशी पाटी लिहिली होती बंधू आणि भगिनींनो वाड्याच्या तिथे. फुलेवाडा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. तिथे पाटी लिहिली होती की ज्या बायकांवर अन्याय अत्याचार झाले, ज्या गर्भार आहेत, त्यांनी इथे येऊन बाळंत व्हावं. पाहिजे तर बाळ घेऊन जावं, पाहिजे तर बाळ ठेवून जावं, ते आम्ही सांभाळू. आणि सावित्रीबाई त्यांचं संगोपन करत होत्या. मला विशेष वाटतं त्या काळामध्ये म्हणजे तो काळ 18व्या शतकाचा आणि त्या काळामध्ये एवढी हिंमत या पती पत्नींनी दाखवली, या दाम्पत्यांनी दाखवली, त्यांचं कार्य एवढं ग्रेट. आज जर असं लावलं तरी पण लोक आपल्याला किती त्रास होईल सांगा. त्या काळामध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे. पाण्याचा हौद खुला केलेला आहे. म्हणजे अक्षरशः एक माणूस म्हणून सुद्धा वागणूक मिळाली नाही. म्हणजे आपण दळलं गेलेलो, भरडलं गेलेलो, माणूस म्हणून वागणूक मिळाली नाही. अशा व्यवस्थेतल्या दलित, दीनदुबळ्या, अन्याय अत्याचारित माणसाला, स्त्रियांना यांनी खऱ्या अर्थानं जनजागृती करण्याचं काम केलं. प्रबोधनाची चळवळ हाती घेतली आणि ते मला महत्वाचं वाटतं. पाण्यासाठीचा जो लढा आहे तो सगळा म्हणजे चालूच आहे आपला आतापर्यंत. पण त्या काळामध्ये फुलेवाड्यामध्ये पाण्याचा हौद खुला केला सगळ्यांसाठी. हे त्यांचं योगदान किती महत्वाचं आहे. शिक्षणाची परंपरा त्यांनी निर्माण केली आणि ह्या विधवा, परित्यक्त्या आणि ह्या ज्या अन्याय अत्याचारित महिला होत्या यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचं कार्य आपल्याला अतुलनीय आहे. आणि त्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुल्यांना गुरुस्थानी मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण महिला दिन काय सगळेच दिन आपण साजरेच करू शकत नाही किंवा आपण आयुष्य जगू शकत नाही. त्यांच्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी खऱ्या अर्थानं जगाला सर्वोत्तम अशी घटना दिली, घटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतो आणि या महामानवांचा उल्लेख करतो. त्यांचं कार्य अतुलनीय आहे. घटनेची कलम सुद्धा कोमलनी सांगितलेली आहे की न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि ह्या तत्वांवर आधारित आपली जी काही घटना आहे ती जगातली सर्वोत्कृष्ट घटना आहे. आणि घटनेमध्ये शारदा कोड बिल ऍक्ट, हिंदू कोड बिल ऍक्ट, अगदी आई वडिलांच्या संपत्तीमध्ये प्रत्येक मुलीला हक्क मिळाला पाहिजे, ही सगळी कलम
हा सगळा इतिहास, हे सगळे कायद्याने आपल्याला दिलेले अधिकार, आपले हक्क आणि आपली कर्तव्य अतिशय व्यवस्थेमध्ये प्रास्ताविकेमध्ये सुद्धा संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये अतिशय सुंदर सांगितलेले आणि ती प्रास्ताविक आपल्याला प्रत्येक नागरिकाप्रती, भारतीयाच्या नागरिकाप्रती त्यांनी अर्पण केलेले आहे. हा पाण्याचा संघर्ष मी तुम्हाला सांगत होते, मला प्रशांत मोरेची एक कविता आठवली, ती सांगते आणि पुढे जाते. पाण्यासाठीचा संदर्भ आहे आणि महात्मा फुल्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, ती कविता सांगते. कविता आहे प्रशांत मोरे यांची. नाही ओठावर साय डोळा पावसाची गाणी, नाही ओठावर साय डोळा पावसाची गाणी, हंडारी कामाच घुमू दे रे आभाळा दे पाणी, हंडारी कामाच घुमू दे रे आभाळा दे पाणी, हंडाभर पाण्यासाठी माझी यमुना दिवाणी, दे रे आभाळा दे पाणी, दे रे आभाळा दे पाणी. कोरड्या हौदापाशी माझा ज्योतिबा ग उभा, कोरड्या हौदापाशी माझा ज्योतिबा ग उभा, त्यांच्या डोळ्यात जमली खाऱ्या सवांची सभा, त्याच्या डोळ्यात जमली खाऱ्या सवांची सभा. वझरी काम्या हंड्याचं माय उचलाव कोणी, दे रे आभाळा दे पाणी, दे रे आभाळा दे पाणी. रोहिणी नदीचा ग बाई मिटला या वाद, रोहिणी नदीचा ग बाई मिटला या वाद, राजा सिद्धार्थाचा चाले असा पाण्यासाठी शोध, राजा सिद्धार्थाचा चाले असा पाण्यासाठी शोध. वझरी काम्या हंड्याचं माय उचलाव कोणी, दे रे आभाळा दे पाणी, दे रे आभाळा दे पाणी. बंधू आणि भगिनींनो, 2500 वर्षांपूर्वी ज्यांनी स्त्री पुरुष समतेचा विषय मांडला असे भगवान बुद्ध, आणि या भगवान बुद्धांनी खऱ्या अर्थानं आपल्याला जी काही शांततेचा धर्म आहे, जो मानवतेचा धर्म आहे, जे खऱ्या अर्थानं मानवतेचं तत्वज्ञान आहे ते सांगितलं. आणि मग त्या शोधार्थ सिद्धार्थ आपल्याला आठवले आणि त्या कवितेमध्ये ते संदर्भ आले. फुल्यांनी अक्षरशः हौद खुला केला आणि मग खऱ्या अर्थानं मानवतेचा इतिहास, समतेचा इतिहास सुरू झालेला आहे. मग या तीनही महापुरुषांचं काम म्हणजे शाहू महाराजांनी सहकारी चळवळ उभारली, शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं, महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी काम केलं, सत्यशोधक चळवळ, सत्यशोधक समाजाची निर्मिती केली, शेतकऱ्यांसाठी काम केलं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं, अंगारे धुपारे बुवाबाजी गंडेदोरे मंत्रतंत्र अजिबात पाळू नका आणि तुम्ही विज्ञानवादी व्हा असा संदेश फुले शाहू आंबेडकरांनी दिला. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ते खऱ्या अर्थानं आपल्याला आपले पूजनीय आहेत. आपल्याला त्यांनी खऱ्या अर्थानं या शिक्षणामध्ये माणूस म्हणून जगायला शिकवलं, या समाजामध्ये माणूस पण आपल्याला दिलं, आपल्याला पाणी दिलं, आपल्याला जगायला शिकवलं, आपल्याला दृष्टी दिली, जगण्याची दृष्टी दिली, सगळ्यात महत्वाचं आपल्याला आत्मभान दिलं आणि ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकरांचं योगदान आपल्याला विसरता येत नाही. पुण्यामध्ये जेव्हा म्हणजे सत्यशोधक पद्धतीनं विवाह झाला त्या विवाहाला मी उपस्थित होते आणि फुल्यांचे अखंड आपण म्हटलं की मग आपल्याला आपण जे काही लग्न आहे, आपली जी लग्न पद्धती आहे ती आपण साजरी करू शकतो. म्हणजे हिंदू पद्धतीनं न करता, म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये वेद, उपनिषद, पुराण, वेदोक्त जे काही ग्रंथ आले आणि त्या ग्रंथांमधून जो काही इतिहास आपल्या समोर आलेला आहे तो खऱ्या अर्थानं समोर, म्हणजे जो काही खरा इतिहास आहे तो आपल्या समोर आला गेला नाही. म्हणून कोमलनी सुद्धा तुळशीच्या लग्नाची कथा सांगितलेली आहे आणि ते लग्न लावून आपण अन्याय करतो, खऱ्या अर्थानं स्त्रियांवर अन्याय होतात आणि म्हणून आपण विज्ञानवादी दृष्टिकोनातून जगलं पाहिजे. मध्यंतरी एक सगळ्यांना माहिती आहे एक गीत सुद्धा, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई, देव अंगात आल्यावर मान हात हात वरती उड, मागती बकर कोंबड ग शेजारीन सखे बाई. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. मग या महापुरुषांवर त्या काळामध्ये युरोपमध्ये होऊन गेलेल्या प्रबोधन चळवळीचा खूप मोठा प्रभाव होता. या चळवळीच्या आतबाहेर होऊन गेलेल्या विचारवंतांचा परिणाम त्यांच्यावर होता. त्याला पुनरुज्जीवनवादी चळवळ असं म्हणतात. पण हे पुनरुज्जीवन ज्ञानाचे, विचारांचे आणि चळवळीचे होते.
प्रबोधक चळवळीची भारतातली अपत्य म्हणून या महापुरुषांकडे पाहता येतं आणि त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे, त्यांचं विचारांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केलेला आहे इंग्लंडमध्ये पीएचडी करत असताना, ग्रंथ लिहित असताना. तर तसा आपण 18 तास अभ्यास केला पाहिजे. जर आपण त्यांची अनुयायी स्वतःला समजत असू तर आपण त्यांच्या इतका अभ्यास केला पाहिजे. फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून जमणार नाही, डीजेच्या तालावर नाचून जमणार नाही, वेगवेगळ्या गाण्यांवर कोमलने उल्लेख केला तो त्या गाण्यांवर नाचून जमणार नाही. त्यांच्या विचारांची माळ खऱ्या अर्थानं गळ्यात घातली पाहिजे. मला असं नेहमी वाटायचं निकम सर, पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी करत असताना, माझं 2003 ला पीएचडी झालं, मला असं वाटायचं की आपण सत्यशोधक चळवळीमध्ये काम करतो आहोत, आपण त्यांचे वारसदार स्वतःला समजवत आहोत, तर आपण अभ्यास केला पाहिजे. मी 18 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा अभ्यास केला, म्हणून मी नेट, एमफिल आणि पीएचडी होऊ शकले. आज तुमच्या समोर आज माझं म्हणजे जी काही माझी 7-8 पुस्तकं आहेत, माझे 11 एमफिलचे विद्यार्थी आहेत, माझे 4 पीएचडीचे विद्यार्थी आहेत आणि माझा हा सगळा जो प्रवास आहे प्राचार्य पदापर्यंतचा तो झालेला आहे. लक्षात ठेवा, जर मी सत्यशोधक चळवळीमध्ये काम केलं नसतं त्याला अवघड होता. म्हणजे मी इथे काम करताना पुण्यामध्ये 3 वर्ष काम केलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये आणि मग 2003 ला मी मराठी विभाग प्रमुख म्हणून इथे जॉईन झाले. 2005 ला मला हॉरिबल संघर्ष करावा लागला, माझं बाईपणपणाला लागलं, मला खूप संघर्ष करावा लागला माझ्या वाट्याला आलेला. माझी पूर्ण गुणवत्तेवर निवड झाली पण मला प्रचंड संघर्ष करावा लागला. मग त्यासाठी मी महिला आयोग, पोलीस स्टेशन, एसपी, डीवायएसपी, ऍडिशनल एसपी, धर्मादाय आयुक्त पुणे, धर्मादाय आयुक्त नगर, औरंगाबाद हायकोर्ट आणि मग मी प्राचार्य, मला जेव्हा पुणे धर्मादाय आयुक्तांनी ऑर्डर दिली 75ची आणि मी प्रभारी प्राचार्य पदावर काम करायला लागले, तरीही मला प्रचंड विरोध होता. आणि मग अक्षरशः केबिनला कुलूप लावणारी मी माणसं पाहिलीत, ग्राउंड लेवलला राजकारण करणारी, आणि अक्षरशः या लोकांमधून फाईल घेऊन मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेले तर ओसी न देणारे सुद्धा पोलीस पाहिलेत. म्हणजे माझ्यासारख्या उच्च शिक्षित महिलेची संघर्ष करतानाची ही अवस्था आहे, तर बाकीच्या सामान्य माणसांची काय कथा आहे? इतकी ही व्यवस्था भ्रष्ट आहे, इतकी ही विषारी आणि विखारी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला आपल्याला तोंड द्यायचं आहे, या आव्हानांना सामोरं जायचं आहे आणि म्हणून या महामानवांचा आदर्श आपल्याला पाहिजे. छत्रपती फुले शाहू आंबेडकर म्हणजे बुद्धांपासून आलेली जी परंपरा आहे, भगवान बुद्धांपासून शांतीचा संदेश घेऊन आतापर्यंत अजून माणूस म्हणूनच जगायला अजून लढाईच करतोय. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता खरंच मिळालंय का? 1848 म्हणजे 1948 ला आपलं स्वातंत्र्य मिळालं. नाकवासा म्हणजे वास नाकामंदी गेला, नथनिले काय त्याचं, नाद कानामंदी गेला, बुगडिले काय त्याचं, असं आपण सहज म्हणतो. आलास असं गेलास असं जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका श्वासाचं अंतर, नका शोधू देव कोठे देव तुमच आता आहे, डोळे उघडून पहा देव प्रत्येकात आहे, देव पाहाल कोठे हो, देव शोधाल कोठे हो, देव नाही अशी जागा तुम्ही दावाल कोठे हो, ज्ञानदेवादी संतांनी ऐसी अक्षरी लिहिली, साधी सरळ आणि सोपी, वाट देवाची दाविली, देव होतो अक्षराचा पुस्तकच देव. विचार, माझी कविता म्हणजे एक नवा विचार आहे, माझं पुस्तक म्हणजे एक नवा विचार आहे. देव होतो अक्षराचा, दगडाचा देव होतो, देव करून या पहा माणसाचा देव होतो. माणसामध्ये देवत्व आहे, महामानवांनी आपल्याला शिकवलं. माणसामध्ये देवत्वाचा अंश आहे. माणसाला समजून घ्या, माणसाला जाणून घ्या, माणसाला माणूस म्हणून जगू द्या. लिव्ह अँड लेट लिव्ह, जगू द्या सगळ्यांना. आत्मभान जागृत झालेले आपण सगळेजण आहोत आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचे आपण वारसदार आहोत आणि त्यांच्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. सगळ्यांचा, महिलांचा काय, महिला तर कित्येक कोस अजून लाखो कोस दूर आहे सक्षमीकरण. कोमल, समान सत्ता, समान संधी, समान न्याय, समान स्वातंत्र्य म्हणजे सक्षमीकरण. आणि हे आहे का आज? तर नाही. अजूनही उच्च पदस्थ महिलांना प्रचंड त्रास होतोय, अजूनही लाखो कोस दूर आहे. अजूनही नीता हेंड्रे, दीपा निसळ, रिंकू पाटील, अमृता देशपांडे असे कितीतरी, अंकितापर्यंत घ्या, प्रियंकापर्यंत घ्या, दिल्लीतली निर्भया घ्या, जामखेडची निर्भया घ्या, कोपर्डीची निर्भया घ्या, या सगळ्या निर्भयांच्या अजूनही मालिका घडताय. म्हणजे नॅशनल सर्व्हेनुसार आजही 1 तास 42 मिनिटाला एक स्त्री हुंडाबळी जाते, दर 54 मिनिटाला एक स्त्री बलात्कारित होते, दर 26 मिनिटांनी एका स्त्रीचा विनयभंग होतो. म्हणजे अजूनही अन्याय अत्याचाराच्या घटना राजरोज घडतायत. 5-6 बातम्या तर त्याच्याच असतात पेपरमध्ये आणि आपल्या बायका टीव्ही मालिका पाहण्यात व्यस्त आहेत. कोमल, भ्रष्ट झालेत मेंदू, भेजेचे पाकिट मारले गेलेत. एखादी मालिका जरी एखाद्या दिवशी पाहिली नाही तर दुसऱ्या दिवशी भाग पाहतात. अजूनही नेट, मोबाईल मध्ये, सोशल मीडियामध्ये सगळेजण व्यस्त आहेत. ठीक आहे, आपण सोशल मीडियातून करतो त्याचा चांगला वापर करूयात. शिक्षणाची एखादी मालिका जरूर बघा,
एखादी शैक्षणिक मालिका आहे जरूर बघा, एखादा चांगला व्हिडिओ आहे जरूर बघा, पण त्यामध्ये आपण स्वतःला भ्रष्ट करतो हेही तितकंच खरं आहे. वेळ बदलली, पानं बदलली, प्रसंगातला आशय मात्र तोच राहिला. न्याय धृतराष्ट्राचा सोंग पांघरून आहे. मुख्य विचारवंतांनी भीष्म पितामहांचे अवतार घेतलेत. एकही विकर्ण आता पेटून उठत नाही. अनितीच्या भर सभेत प्रत्येक द्रौपदी आक्रोशते, मला वस्त्र पुरवणारा श्रीकृष्ण नकोय, मला नराधामाचा हात कापणारा श्रीकृष्ण हवाय. जागे कधी होणार तुम्ही? जागे कधी? कुणीतरी येणार आहे मला माझं संरक्षण करणार आहे असं नाही करायचंय. तर आपणच आपल्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं शिल्पकार बनलं पाहिजे. आणि म्हणून आली जलम वाघीण नावाची एक माझी कविता ती सांगते आणि पुढे जाते. कविता अशी आहे, आपणच आपलं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आली जलम वाघीण नावाची कविता आहे. जन्म दिलास तू आई जपलेस फुलावाणी, शिकवले तू ग ज्ञान पावन ग झाली वाणी. शिकवला शब्द शब्द आणि दिलास आकार, स्वप्न कोरले मनातले नि केली साकार. झाले मोठी एकाएकी कळ लागली काळजा, शिकून या मोठी झाले राक्षसांनी दिली सजा. माझा काही गुन्हा नाही तरी प्राणाला बेतले, रात अंधारून आली वाणी मुक्याने बोलले. धडे शिकव तू आता झाशी जिजाऊ सावित्री, तलवार दे हातात नाही करणार क्षिती. चाकू ठेवीन जपून वाघन खेवा परीन, चाकू ठेवीन जपून वाघन खेवा परीन. जीवावरचा प्रसंग परतून मिलावीन, नको काळजी तू करू आता हिम्मत मिळेन. अन्यायाला परताया आली जलमा वाघीण, अन्यायाला परताया आली जलमा वाघीण. ही जी काही आपल्याला जे महामानवांनी बळ दिलेलं आहे, सावित्रीच्या लेकीनं, किंवा आपण सगळ्याच जणी जिजाऊच्या, सावित्रीच्या, रमाईच्या लेकी आहोत. आणि हे सगळ्यांनी आपल्याला बळ दिलेलं आहे. तुम्ही सगळे ज्योतिबा आमच्या पाठीमागे आहात आणि म्हणून आम्ही सगळं करू शकतो असं मला वाटतं. तुम्हा सगळ्यांनी ज्योतिबा व्हायला हवं, तरच आम्हाला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे दिवस येतील आणि आम्ही सगळं म्हणू शकू की आता सक्षमीकरण झालेलं आहे. रमाई कवितेमध्ये मी एका ठिकाणी असं सांगितलंय, लाकडाची मोळी शेणाच्या गोवऱ्या थापून रमाई तू भीमरावांना भक्कम साथ दिलीस. भारताचं संविधान लिहिताना बळ देऊन भीमरावांसोबत संकटांवर मात केलीस. रमाई तू पचवलंस युगायुगांचं दुःख आणि काळजाच्या तुकड्याचा मृत्यू झेललास. रमाई रानावानात राबून जगवलंस लेकरांना, भीमरावांसारखा युगपुरुष कसा ग पेललास. रमाई तू प्रेरणास्त्रोत भीमरावांची आणि वनवास झाला ग आयुष्यभर. दोन सुखाचे शब्द बोलण्यासाठी भीमरावांना कुठे होता वेळ क्षणभर. रमाई खरी बाईपणाला उतरलीस, रमाई खरी बाईपणाला उतरलीस. आईपणाला सच्चेपणाला जागलीस, बायको म्हणून गरिबीचा गाडा हाकलास. तू सांग तुझ्यासाठी किती सजगलीस. रमाई एकच सांगते तुझं लेख म्हणून, रमाई एकच सांगते तुझी लेख म्हणून. आभाळा एवढा माणूस पदरात घेऊन तू क्रांतीच्या सूर्याला बळ दिलंस. रमाई एकच सांगते तुझी लेख म्हणून, आभाळा एवढा माणूस पदरात घेऊन तू क्रांतीच्या सूर्याला बळ दिलंस. आम्ही सुद्धा जगतोय तुझंच वाण घेऊन, आम्ही सुद्धा जगतोय तुझंच वाण घेऊन. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, हे सतीचं वाण घेऊन जगत असताना, सतीचं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचं वाण घेऊन जगत असताना हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण हे सगळं जे काही आपलं जे जगणं आहे, ते हे जगणं जे आहे त्या महामानवांच्या विचारांना केंद्रवरती ठेवून आपण जगलं पाहिजे, तरच आपण टिकू शकू. लक्षात ठेवा या समाज व्यवस्थेमध्ये. बरं, ही समाज व्यवस्था अजून समतामूलक झालेली नाही, अजूनही न्याय मिळत नाही, समता मिळत नाही, स्वातंत्र्य मिळत नाही, बंधुता मिळत नाही. प्रचंड म्हणजे बायकांना वेड्या ठरवणार आहे अक्षरशः. तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही, तुझी अक्कल फक्त चुलीजवळ, चुलीतलं लाकूड चुलीतच जाळायचं, अशा प्रकारची वागणूक, स्त्री पुरुष भेद. आणि मुलींचं ते इतकं प्रमाण कमी झालं की 1000 पुरुषांच्या मागे 737. आता मुलांना मुलीच भेटत नाहीत. म्हणजे हाही इतिहास, म्हणजे अक्षरशः बायकांनीच मुलींची मानसिकता, म्हणजे मुलगा मुलगी खरं म्हणजे एकच आहे. आम्ही तर तिघीच बहिणी, आम्हाला भाऊ पण नव्हता. सरांनी सांगितलं मला मातृशोक झालेला आहे 1 महिन्यापूर्वी, आणि मी खूप त्या फेज मध्ये दुःखात आहे मी प्रचंड, की मला खूप त्रास होतोय. 1 महिन्यापासून मी रडते आईसाठी, आणि आई मला दिसत नाहीये माझी आई. आणि चालता बोलता ती मला म्हणजे एक्झिट केली तिनं, आणि तिनं मला प्रचंड त्रास होतोय. मी सरांशी पण बोलले या संदर्भामध्ये. पण आपण नाही फेडू शकत हे पांग, या महामानवांचे पांग आपण नाही फेडू शकत. त्यांनी इतके उपकार केलेत ना, जन्मदात्रीचे आपल्यावर ऋण असतात, महामानवांचे आपल्यावर ऋण आहेत, या मातीचे आहेत, या माणसांचे आहेत, या महामानवांचे आहेत. आरती प्रभूंची एक कविता आठवली म्हणून ती कविता सांगते आणि पुढे जाते. कविता अशी आहे, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताण्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाण्हा. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला.
मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे. आणि म्हणून आपल्या आयुष्यातले चंद्र सूर्य म्हणजे आपले महामानव, आणि त्या महामानवांनी खऱ्या अर्थानं आपल्याला जगायला शिकवले माणूस म्हणून. आणि म्हणून हा समग्र क्रांतीची मुहूर्तमेढ जी आहे त्यांनी रोवली आणि ती आपल्याला पुढे न्यायची आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या 4 समाज क्रांतिकारकांना आपल्याला केंद्रावरती ठेवावं लागतं. तब्बल 2 शतकांचं प्रतिनिधित्व यांनी केलं आणि समाज परिवर्तन आणि सामाजिक पुन्हा आपल्याला करायची आहे. हा जो इतिहास आहे तो पुन्हा नव्यानं लिहायचा आहे, खरा इतिहास, आणि त्या इतिहासाची पुनर्मांडणी झाली पाहिजे असं मला वाटतं. माझ्या बोलण्यातलं हे सूत्र आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या म्हणजे महात्मा फुल्यांच्या, राजर्षी शाहूंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी दृष्टिकोनाची चर्चा आपण सगळेजण करतो आहोत. आणि म्हणून हा परिसंवाद मोहोळकर सरांनी, निकम सरांनी, खराडे सरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनं ठेवलेला आहे आणि तो मला महत्वाचा वाटतो. भारतातील समतावादी दृष्टिकोनाची इतिहासात जाऊन मीमांसा जर आपण 19व्या आणि 20व्या शतकाची 2 शतकांची केली तर त्या प्रवाहांची चर्चा आपल्याला महत्वाची ठरते. भारतीय समाज व्यवस्था ही विषम रचना आहे आणि या आधारभूत तत्वावर हे प्रवाह शोधावे लागतात, हे प्रवाह मांडावे लागतात. भारतीय समाज व्यवस्थेचा पाया हा जाती व्यवस्था, म्हणजे जी जात नाही ती जात असं म्हणतात. आणि आपली व्यवस्था आपल्याला जात विसरू देत नाही. जे अगदी कोणताही फॉर्म भरायला गेले आपल्याला विचारतात, हा सांगा कोणती जात आहे. आपण किती म्हटलं आपल्याला आपण जात विसरूया, आपण माणूस हीच एक आपली जात. जात, धर्म, पंथ, लिंगभाव या सगळ्याच्या पलीकडे जाऊया, जेंडरच्या पलीकडे जाऊयात आणि माणूस म्हणून जगूयात. तरी पण व्यवस्था आपल्याला ती आठवण करून देते. आणि आमचे उद्धव कानडे एके ठिकाणी असं म्हणतात, जग बदलते बदलू द्या, आपलं मन बदलू नका, मुखवटे बदलत जगताना चेहरा तेवढा बदलू नका. एक माती एक रक्त तुमचं आमचं एक नातं, माणसांच्या सोबतीनं माणसांच्या गावात राहू, चला आपण समतेच्या शाळेमध्ये जाऊ. फुकट मिळतं पाणी, हवा फुकट मिळते, जेवढं मोठं आभाळ तेवढीच मोठी माती. डोळ्यांमध्ये न ठेवू, मातीलाही भिजवत जाऊ, वारा बांधता आला नाही तर चंद्र बनून राहू. जगामध्ये धर्म फक्त झाडांनाच कळतो, आभाळ पेलून सुद्धा माती काळजात घेतो. धर्म म्हणजे बळ नव्हे, धर्म म्हणजे कळ आहे. समानतेच्या पाठीवरला तो असुडाचा वळ आहे. वळ बघत बसण्यापेक्षा कळच घालून देऊ, चला आपण समतेच्या शाळेमध्ये जाऊ. हा जो समतेचा प्रवाह आहे त्याची चिकित्सा आपल्याला सगळ्यांना महत्वाची वाटते. आणि भारतीय समाज व्यवस्थेचा पाया हा जातीय व्यवस्था, वर्ण व्यवस्था, वर्गीय व्यवस्था आणि पुरुष प्रधान व्यवस्था यावर आधारलेला आहे. आणि पर्यायाने आपल्या समाजात जाती व्यवस्थेने निर्माण केलेली व्यवसाय बंदी, शूद्रातिशूद्रांना लादलेली ज्ञानबंदी आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक आणि शैक्षणिक विषमता, भांडवलशाही अर्थव्यवस्थेने निर्माण केलेली प्रचंड आर्थिक विषमता, पुरुषप्रधान संस्कृतीचा अपरिहार्य परिणाम म्हणून अस्तित्वात आलेली आणि टिकून ठेवलेली स्त्री पुरुष विषमता यावर आधारावर प्रवाहाची पुनर्मांडणी आपल्याला सगळ्यांना करायची आहे. आणि ती पुनर्मांडणी करताना मग अगदी राजाराम मोहन राय आहेत, विवेकानंद आहेत, यांच्यासारख्या समता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्या तत्वचिंतकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आहे. आणि तो अभ्यास महत्वाचा आहे. तुम्हा सगळ्यांचा अभ्यास आहे बंधू भगिनींनो. तुम्ही आमच्यापेक्षा प्रचंड विद्वान आहात, ज्ञानी आहात, अनुभव संपन्न आहात. कोमलचाही अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, मला खरंच आनंद वाटतो. पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करते. हा जो समाज परिवर्तनाचा सिद्धांत आहे, अस्पृश्यता निवारण आहे, जाती अंताची चळवळ आहे, बहुजन समाजाला शिक्षण आहे, स्त्रीदास्य विमोचन आहे आणि शेतकऱ्यांचं कल्याण आहे, यावर आधारित सामाजिक समतेची चळवळ आपल्याला सगळ्यांना उभी करायची आहे. म्हणजे आपल्यासमोर खूप मोठी आव्हान आहे. सामाजिक वास्तव पण मी सांगते, एक आमची अनघा नावाची कवयित्री आहे, ती असं म्हणते, काश्मीर पेटला, झारखंड फुटला, गुजरात मध्ये तिरंग्याचा रंग सुद्धा विटलाय, बंदुकीच्या पहाऱ्यात झेंडावंदन होत आहे, रोज अबला रोज दुर्बला हुंड्यासाठी जळत आहे, मागून प्रकरण मिटत आहे, बरंच काही खपत आहे, वकिलाच्या काळ्या कोटात बरंच काही लपत आहे, आतंकवाद, जातीयवाद, दहशतवाद केवढा मोठा पाडा आहे, न्यायाधीशाच्या व्हिस्कीमध्ये गुन्हेगारीचा सोडा आहे, कॉलेजपेक्षा बिअर बारची बिल्डिंग उंच आहे आणि मग मात्र म्हटल्या वाचून राहत नाही, कौरव सारे माजले आहेत, पांडवांना सत्ता नाही, द्रौपदीचं वस्त्रहरण होते, कृष्णा तुझाच पत्ता नाही. हे वस्त्रहरण किती शतक किती वर्ष हे चिंता आणि चिंतनाचा विषय. शेतकऱ्यांची आत्महत्या चिंता आणि चिंतन, स्त्रियांचं स्त्रीदास्याचं शोषण,
श्रीदासचे विमोचन हा सुद्धा प्रश्न आहे आणि बळीराजाचा प्रश्न आहे. आपण सगळेच जण म्हणजे इडापिडा टळ बळीचं राज्य येवो असं आपण म्हणतो आणि हा बळीचा इतिहास, बळीला अक्षरशः पाताळात गाडणारी हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किंवा एकलव्याचा अंगठा मागणारा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला हे महामानव आवश्यक आहे. या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि हे श्रीदास्य, हे धर्म, हे शिक्षण, हे अस्पृश्यता, शेती प्रश्न, इतिहास, संस्कृती या सगळ्यातलं ब्राह्मणी वर्चस्व नाकारून आपला बहुजनांचा इतिहास, आपला मूलनिवासी माणसांचा इतिहास आपल्याला लिहायचा आहे. सगळ्यांना समतावादी दृष्टिकोनातून मानवतावादी तत्वज्ञानावर हा दृष्टिकोन उभा करण्यासाठी आपल्याला हे महामानव अतिशय महत्वाचे आहे. मग अंधश्रद्धा नष्ट झाल्यात, आता रूढी परंपरा नष्ट झाल्यात, आता व्रतवैकल्य कमी झाले, व्रतवैकल्य सुद्धा कमी झाले आणि अंधश्रद्धा आता स्वभाव बदलला बायकांचा, आता विज्ञानवादी झाल्या, आता अगदी मुलींचं सुद्धा गर्भपात कमी झालेले आहेत अलीकडच्या काळामध्ये. आणि आता तर काय बॅनच झाले, म्हणजे अक्षरशः सील केले. मध्यंतरी ते मुंडेंचं प्रकरण झालं, डॉक्टर मुंडे आणि त्या दोघंही अगदी दाम्पत्य गाजाड केले गेले. त्यामुळे आता स्त्री पुरुष जी काही एक सर्वेक्षण आहे आणि ते मुलांचा आणि मुलींचा जन्मदर आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आता होतो आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं आहे आणि खुली अर्थव्यवस्था मुक्त म्हणजे खुली अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. खाजगीकरण झालंय, उदारीकरण झालंय. आता आपल्याला नोकऱ्या नाहीयेत. पूर्वीच्या काळी शिकलं की नोकऱ्या मिळायच्या, आता नोकऱ्याच मिळत नाही. तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आणि आपले तरुण तर काय आता प्रश्नचिन्ह नाही माझ्यासमोर. मी आता कॉलेजमध्ये शिकवते तरी मुलांचं वाचन नाही, मुलांचं लेखन नाही, चिंतन नाही, अभ्यास नाही. मुलं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. मुलं अक्षरशः त्यांना आता वाटत नाही आपण बेरोजगार आहोत म्हणून. काही करावं, करिअर करावं, मोटिवेशनल आपण बोलत राहतो, पण मुलांना तेवढ्या पुरतं वाटतं आणि मुलं नंतर सोडून देतात. जेवढे घडतात ते घडतातच आणि जे बिघडतात ते बिघडतातच. हे सगळं खूप महत्वाचं आहे. तेच त्यांना आपल्याला आता आपण सगळेजण शिक्षक आहोत आणि म्हणून पुढची पिढी म्हणजे तुमच्याकडून जे काही प्रॉडक्ट येत आहे क्वालिटी प्रॉडक्ट ते जर पुढे तसंच राहिलं तर निश्चितपणे त्यांना एक चांगल्या प्रकारची दिशा मिळेल. आणि आज आशावाद वाटतोय. कोमल सारखी एखादी छान युवा व्याख्याता इतक्या छान पद्धतीनं वैचारिक मंथन करते आणि आपली जबरदस्त अभ्यासाची मांडणी करते. खरंच मला महत्वाचं वाटतं आणि मी त्रिवार तिला सलाम करते. आणि काहीतरी आशावाद मला निर्माण झालेले म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. म्हणजे अर्धा पेला रिकामा आहे म्हणण्यापेक्षा अर्धा पेला भरलेला आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळे आता शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि बहुजनीकरण व्हावे. महात्मा फुले, महर्षी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली होती आणि ते इंग्लंडला गेले होते. त्या काळामध्ये ते सांगितलं होतं की तुम्ही तिथं शिकल्यानंतर मग तुमच्या शिक्षणाचा फायदा बडोदा संस्थानला झाला पाहिजे. करार केलेला होता आणि त्यानुसार त्यांनी सगळी जी काही शिष्यवृत्तीतून त्यांचं शिक्षण अक्षरशः कित्येक त्यांनी खडतर तपश्चर्या केली शिक्षणासाठी. त्यांची ग्रंथसंपदा अफाट आहे. त्यांनी प्रचंड तपश्चर्या केली आणि अक्षरशः स्लाईडवर त्यांनी दिवस काढले, उपाशी पोटी दिवस काढले. आणि तसेच आम्ही पण विद्यापीठामध्ये काढलेले. तो बाकीचा इतिहास मी सांगत नाही, परंतु त्यांचा आदर्श ठेवून आपण जर घडलो तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आणि त्यांचे विचार आपल्या प्रत्यक्ष कृतीत आपण आणूयात. शिक्षणाची समान संधी आता मिळालेली आहे. मुला मुलींना सक्तीचा आणि मोफत. राजर्षी शाहू महाराजांनी कायदा केला होता, पास केला होता की सगळ्यांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे. सगळ्यांनी एकाच पंक्तीला बसलं पाहिजे. शाहू महाराजांचं योगदान प्रचंड मोठं आहे. समतेची विचारधारा आहे. फुल्यांची समतेची विचारधारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समतेची विचारधारा आहे. आणि तो आस्पेक्ट मी मांडते कारण कोमलने खूप बेसिक कंप्लीट केलेलं आहे तुम्हा सगळ्यांचं. समान संधी, सक्तीचं मोफत शिक्षण ही मार्गदर्शक तत्व आपल्याला आहेत. त्यानुसार आपण काम करूयात. 1990 नंतर शासनानं स्वीकारलेलं जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन झालं. होल वर्ल्ड इज अ ग्लोबल विलेज. आणि जागतिकीकरणामध्ये आपलं सगळ्यांचं खेडं झालेलं आहे. खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. नोकऱ्या संपलेल्या आहेत. शेती संपवलेली. सेज आता खाजगीकरण झालं आणि सेजमध्ये आता शेतकरी सुद्धा विरोध करतायत पण ते अक्वायर करतायत जमिनी. सेज आलेलं आहे आणि शेती संपली आहे. व्यवसाय पण संपलेला. आता कोरोनाच्या काळात तर महामारीने आपल्याला सगळ्यांना त्रस्त केलेला आहे. म्हणजे महामारीमध्ये असं पाहत राहिलो आपण की काय चाललंय हे काही कळत नाहीये. विकास थांबलेला आहे आणि ह्या सगळ्या अवस्थेमध्ये आव्हानं तर आपल्याला घ्यायला लागतायत, पेलवावी लागतायत. खाजगीकरणाचं धोरण सामाजिक व आर्थिक समतेला पूर्णपणे सोडचिठ्ठी देणारी अशी व्यवस्था सुरू आहे. समतेचा समुदायवादी विचार मागे पडून व्यक्तिवादी विचार प्रबळ झालेला आहे. व्यक्तीला मोठं करायचं असं विचार प्रबळ झालेला आहे. आणि त्यामुळे वितरणात्मक न्यायाला प्रचंड विरोध आणि आर्थिक विषमतेचं समर्थन या भावविश्वात शोषित वंचित घटकाबाबत कमालीची अवस्था आपल्याला दिसते.
बेरोजगारी वाढलेली आहे, विभक्त कुटुंब पद्धती आहे, भ्रष्टाचारी राजकारण आहे, माणसांची स्वार्थी प्रवृत्ती वाढलेली आहे, अन्याय, अत्याचार, बलात्कार वाढलेले आहेत, आत्महत्या वाढलेल्या आहेत, हत्या वाढलेल्या आहेत, अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत. परवाच बेलापूरमध्ये आमचे गौतम शेठ अपहरण केलं गेलं आणि त्यांना क्रूर पद्धतीनं मारलं गेलं. म्हणजे माणसं राक्षस बनतायत, म्हणजे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या अवतीभोवती घडतायत. आणि आपण या पडद्यावर विचारमंथन करतो आहोत की फुले शाहू आंबेडकरांची चळवळ, आणि या चळवळीतले आपण सगळे कार्यकर्ते, सत्यशोधक चळवळीतले, आणि ते कार्यकर्ते आपण काम करतो आहोत. ग्राउंड लेवलला काम करताना असा इतका त्रास होतो आहे, तर अजून लाखो कसं दूर आहे सक्षमीकरण, सबलीकरण झालेलं नाही. मुठभर कुठेतरी पुढे आल्या. म्हणजे इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या पंतप्रधान, प्रतिभाताई आपल्या राष्ट्रपती, अगदी सुषमा स्वराज आणि अगदी मेधा पाटकर, आणि आता राहीबाई पोपेरम पर्यंत घ्या, सिंधुताई सपकाळांपर्यंतचा इतिहास, अशा मुठभर आहेत. पण अजून कित्येक महिला पाण्यासाठी वनवन करतायत. सामान्यातल्या सामान्य, आदिवासी, खेड्यापाड्यातल्या, परित्यक्त्या, दुर्बल, अन्याय अत्याचारित अशा पण स्त्रिया आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, एक लढा उभारावा लागेल. सगळ्यांसाठी, अन्याय अत्याचारित आणि दुर्बल सगळ्या घटकांसाठी आपल्याला सगळ्यांना उभारावा लागेल. आणि तो समतावादी प्रवाहाची विचार मांडणी करावी लागेल. बहुजन, माळी, साळी, धनगर, छोटे शेतकरी हरित क्रांतीपासून वंचित झालेले आहेत. त्यांना, शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आज शहरी व्यापारी, भांडवलदारांशी संघर्ष करावा लागतोय. रात्रीचं पाणी भरताना किती कुरप होत आहेत, किती त्रास होतोय, किती काटे रुततात पायाला, पण त्याला इलाज नाहीये. आणि मग शेती व्यवसायात प्रचंड तोट्यात पण येतोय शेती व्यवसाय. छोट्या शेतकरी शेतमजुरांमध्ये त्यांचं रूपांतर झालंय. आणि महाराष्ट्रात जवळजवळ 1 कोटी शेतमजूर झालेत. मागे तर अक्षरशः कोरोनाच्या काळामध्ये दळणवळण बंद झालं आणि 300 किलोमीटर लोक पायी चालले. या पुरुषप्रधान संस्कृतीला नकार देऊन फुले शाहू आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला. आणि तोच आग्रह मला महत्वाचा वाटतो. शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि बहुजनीकरण झालं. आणि या सगळ्यांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे. हा जो शेवटचा जो काही समतामूलक व्यवस्थेचा धागा, स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरणारे फुले शाहू आंबेडकर, आणि ती समता, ती समानता मला महत्वाची वाटते या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये. म्हणजे आजही एखाद्या, म्हणजे अगदी प्रत्येक बाईला, म्हणजे अगदी पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो, किंवा स्त्रीला वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. आणि तोच संघर्ष मी या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करते. आज सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी, या सगळ्या महामानवांची आपण वाट पाहतो आहोत. संभाजी भगतांच्या शाहिरीनं मी माझ्या मनोगताचा समारोप करते आहे. फारसा तुम्हाला त्रास देणार नाही आणि फारसं बोर पण होऊ देणार नाही, अशी एक मांडणी मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. आणि संभाजी भगत एका शाहिरीमध्ये असं म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाट पाहतोय आपण सगळेजण, ह्या महामानवांचीच वाट बघतोय. आपल्यातच फुले शाहू आंबेडकर आहेत. आपल्या रक्तारक्तात, आपल्या नसानसात ते भिनलेले आहेत. आपल्या विचारात, आपल्या शब्दात ते भिनलेले आहेत. शब्दांनीच पेटतात घरदाराने देश सुद्धा. आणि म्हणून शब्द आपले शस्त्र आहेत. शब्दांनाच क्रांती होते. आणि तीच क्रांती आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे. आणि ती क्रांती अतिशय महत्वाची आहे. संभाजी भगत एके ठिकाणी असं म्हणतात, भीमराजा रे माझा भीमा, माझा भीम मले भेटतो बाई, मले सांगतो काही, मले सांगतो काही. शेताच्या पाठीला उभा, रात्या हाताच्या साथीला उभा, भूक जगणाऱ्या रातीला उभा, मुक्या वासराच्या आसवात बाई, मले सांगतो काही, मले सांगतो काही. साळच्या दारात उभा, टाक लेखण्यांच्या शाईत उभा, बुकांच्या राशीत उभा, चिमणीच्या वातीत उभा, वातीच्या उजेडात उभा गा. बोट लेकराच हातामध्ये घेई, त्याले शाळेत नेई, त्याला शाळेत नेई, त्याले शाळेत नेई. आई भूमीला म्हणतो गा बाई, नदी काठानं धुंडी तो आई, पाय ठेवायला जमीन का नाही. वनवास रामाचा सांग त्यात बाई, वनवास रामाचा 14 वर्ष बाई, आमचा वनवास जन्माचा बाई, त्याच आहे का कोणाला काही. भीम गरजून सांगतो बाई, मागून मिळणार नाही, मागून मिळणार नाही. भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भजनात बंद केला बाई, त्याच्या वैऱ्यांनी जेर बंद केला.
भीम माझा रडतो गढाई ढाई आसू ढाळी बेडी पायी वळीव आसवांचे कोसळती बाई भीम बाजारी आणला गा बाई त्याची खैरात झाली गा बाई सारे खाटीक जमले गा बाई सुरे सरसर सरसावले बाई साऱ्या आभाळी भिडल्या गा बाई माझ्या भीम राजा रे माझ्या राजा वाटे भीमाचे घातले गा बाई कुणी मतासाठी विकतो गा बाई कुणी स्वतःसाठी विकतो गा बाई कुणी पदासाठी विकतो गा बाई माझ्या भीमा रे माझ्या राजा भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीमा भजनातून बाहेर ये बाबा नवा विचार घेऊन ये बाबा वार मुक्तीच घेऊन ये बाबा भीम येणार येणार ग वाट पाहते बाई वाट पाहते बाई वाट पाहते बाई आपण सगळं जण या महामानवांच्या विचारांची त्यांच्या खऱ्या अर्थानं विचारांच्या वसा आणि वारसा चालवणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची वाट पाहत आहोत त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवत आहोत शेवटी एवढंच म्हणते विंदा करंदीकरांच्या शब्दामध्ये पाय असावे जमिनीवरती कवे तंपर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकट असंही ठणकावून सांगावे आता बेहतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर सावित्रीबाई फुलेंच्या कवितेनं सुरुवात केली होती सावित्रीबाईंच्याच कवितेनं माझ्या मनोगताचा समारोप करते सावित्रीबाईंचा चेहरा निळी साडी छान आडवं कुंकू आहे कविता अशी आहे निळ्या निळ्या साडी मधी शोभून दिसते माय लाल आडव्या कुंकवाचा चिरा लावी माय लाल आडव्या कुंकवाचा चिरा लावी माय गोल मुखवट्यावर तिचं हासर गतेज गोल मुखवट्यावर तिचं हासर गतेज ही ज्ञानाची लढाई माय खेळे दररोज ही ज्ञानाची लढाई माय खेळे दररोज ज्ञानवान पुण्यवान आपली सावित्री ग माय निळ्या निळ्या साडीमध्ये शोभून दिसते माय निळ्या निळ्या साडीमध्ये शोभून दिसते माय शाळेचा ग अभ्यास तिनं रात दिस केला शाळेचा ग अभ्यास तिनं रात दिस केला शेण माती मारा अंगावरी गजेलला शेण माती मारा अंगावरी गजेलला तिच्या शिक्षणाचा वसा आज पुढे चालू हाय निळ्या निळ्या साडीमध्ये शोभून दिसते माय निळ्या निळ्या साडीमध्ये शोभून दिसते माय पुणे भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या विद्यापीठाला पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव मिळालं आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव झाला पुणे भिडेवाड्यामध्ये साऊ शिकविते मुली तिनं केलं विद्यापीठ आणि शिकवल्या नारी तिनं केलं विद्यापीठ आणि शिकवल्या नारी शिक्षणाची ही गंगोत्री आपली सावित्री ग माय निळ्या निळ्या साडीमध्ये शोभून दिसते माय निळ्या निळ्या साडीमध्ये शोभून दिसते माय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सावित्री धन्यवाद मॅडम आपण अतिशय विस्तृतपणे या विषयावरती प्रकाश टाकलेला आहे आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची जी साखळी आहे सर्व महापुरुषांची साखळी ही साखळी आपण अतिशय व्यवस्थितपणे जोडून दाखवलेली आहे आणि या विचारधारेचा स्वीकार केल्याशिवाय महिलांची उन्नती होणार नाही या आतापर्यंत जी महिलांची उन्नती झाली ती उन्नती होण्यासाठी महिलांना आंदोलन करावी लागली नाही कारण आपल्या महापुरुषांनी ती वेळ येऊ दिली नाही परंतु यापुढचा जो काळ आहे तो आपला संघर्षाचा काळ जर असेल तर महिलांना याच विचारधारेकडे जावं लागेल आणि या विचारधारेच्या आधारावरच पुढची लढाई लढता येईल म्हणून हा विषय आपण या ठिकाणी ठेवलेला होता आज महिलांना याची जरी जाणीव नाही आज संघर्ष करायची वेळ नाहीये कारण आयतं मिळालेलं आहे महापुरुषांनी आपल्याला आयतं दिलेलं आहे महिलांनाच नाही तर सर्व महिलांना पुरुषांना सर्व बहुजनांना हे सगळं आयतं मिळालेलं आहे परंतु यापुढं हे आयतं मिळतच राहील याची गॅरंटी नाही आणि मग जर मिळणार नसेल आणि आपलं मिळालेलं जर जाणार असेल आणि शत्रू हे घालवण्यासाठी जर अहोरात्र प्रयत्न करणार असेल आणि करीत आहे हे दिसत असेल तर बहुजनांच्या लढाईसाठी महिलांना आणि पुरुषांना हे जाणीव झाली पाहिजे की आपला जो उद्धार आहे कोणत्या विचारधारेमध्ये उद्धार आहे त्या विचारधारेला सक्षम करण्यासाठी आपण त्या विचारधारेला समजून घेतलं पाहिजे आणि ती विचारधारा त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि त्या विचारधारेनुसार
आपण लढलं पाहिजे, त्या विचारधारेकडे गेलं पाहिजे, यासाठी हा विषय आपण आज या ठिकाणी ठेवला होता. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या विषयाचं संदर्भाने विचार व्यक्त केले, त्याबद्दल आपलं आभार. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहोळकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाषण करावं. प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आज ज्यांचा आपण स्मृती दिवस साजरा करत आहोत त्या सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करतो. आज 10 मार्च 2021 म्हणजे बरोबर 124 वर्षापूर्वी आपल्या सावित्रीबाई फुले अनंतात विलीन झाल्या. आज कोरोनाची महामारी आहे आणि 124 वर्षापूर्वी पुण्यामध्ये प्लेगची महामारी चालू होती आणि प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे हे माहीत असूनही सावित्रीबाई फुले यांनी हडपसर या ठिकाणी लोकांची सेवा करत असताना एका दलित मुलाला दवाखान्यात वाचवण्यासाठी नेत असताना, यशवंतराव फुलेंच्या दवाखान्यात घेऊन जात असताना, अंगावर खांद्यावर घेऊन जात असताना त्या ठिकाणी त्यांची प्राणाची ज्योत अनंतात विलीन झाली. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे हे माहीत असूनही त्या न घाबरता त्यांनी मरेपर्यंत लोकांची सेवा केली. हे त्यांचं अलौकिकत्व आहे. आज आपण इतकं घाबरतो पण त्या काळात त्या घाबरलेल्या नाहीत. म्हणून या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन हा मोठ्या प्रमाणावर साजरा झाला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचं कार्य लोकांपुढे आलं पाहिजे आणि फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा आमच्या कार्यकर्त्यासमोर आली पाहिजे. या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या कार्यक्रमासाठी कोमलताई पोळ आणि कोकाटे मॅडम या ठिकाणी त्यांनी आपले चांगले विचार व्यक्त केलेले आहेत. सर्वात महत्व आहे की 1882 साली हंटर कमिशन च्या समोर मत मांडताना महात्मा फुले यांनी जे मत मांडले आहे त्यात महत्वाचं असं मत मांडलं होतं की बहुजन समाजातील शिक्षक नेमावेत. त्यापूर्वी पंत नेमले जायचे म्हणून महात्मा फुले सांगतात की बहुजन समाजातील शिक्षक नेमावेत म्हणजे ते समाजाचे नायक होतील आणि समाजाला खरं खोटं समजतील. आता आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. खरंच आम्ही समाजाचे नायक आहोत काय? आम्ही खरं खोटं समजून घेतो काय? आम्ही पाहतो काय? आणि ते पाहण्याची गरज या ठिकाणी इप्टाने ओळखलेली आहे. इप्टाने 2000 सालापासून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या नावे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ सुरू केले. महात्मा फुले हेच खरे शिक्षणाचे जनक आहेत. महात्मा फुलांच्या नावानेच पुरस्कार दिला जावा त्यासाठी इप्टाने प्रयत्न केला. 2000 सालापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या नावाने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पुरस्कार वितरित करायला सुरुवात केली. याची दखल घेत शासनाने 2007 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार द्यायला सुरुवात केली. या ठिकाणी मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की केशवसुतांच्या पूर्वी 25 वर्ष म्हणजे केशवसूत 1885 व्यक्तीला या ठिकाणी अपाय झालेला नाही, कुणाचंही घर पडलेलं नाही आणि भूत होऊन कोणी परत आलेले नाही दशकरी विधे घातले म्हणून. मग या ठिकाणी महात्मा फुले आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ होती
ती आम्ही प्रत्यक्ष कृतीमधून या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. मग राज्याचा राज्याध्यक्षच या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने जर आपलं आचरण करीत असेल तर त्याच पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आचरण त्या ठिकाणी करावं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारांची वसा घेऊन, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण या ठिकाणी पुढे मार्गक्रमण करावं. सावित्रीबाई फुले यांनी 1848 ते 1852 या कालखंडात 18 शाळा काढल्या. त्या ठिकाणी त्यांनी अनेक हिरे समाजाला त्या ठिकाणी विरोध समाजाचा सहन करत आपलं शिक्षणाचं काम या ठिकाणी जोरदार केलं. शिक्षण हे फक्त साक्षर करण्याचं साधन नव्हतं, तर शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे, असं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची या ठिकाणी त्यांना म्हणणं होतं. शिक्षणातून त्यांना समाज जागृती करायची होती. जुनाट रूढी, अंधश्रद्धा, जुन्या परंपरा, बोळ्या समजुती नाहीशा करायच्या होत्या. सामान्य लोक पशुतुल्य जीवन जगत होते, त्यांच्यात मनुष्यत्व कशाने आणता येईल याचा सावित्रीबाईंनी विचार केलेला आहे. ते आपल्या काव्य फुले या काव्य संग्रहात म्हणतात, शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. मनुष्यत्वासाठी शिक्षण हा मूलभूत विचार 150-200 वर्षापूर्वी मांडणाऱ्या सावित्रीबाई खरंच अलौकिक होत्या. पहा, पूर्वीचा काळ, त्या काळ परिस्थिती जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला त्या काळाची आपल्याला जाणीव येते. 1891च्या जनगणनेनुसार 0 ते 4 वयोगटात, म्हणजे ज्या 0 ते 4 वयोगट म्हणजे 4 वर्षाच्या आतील मुली 13,878 त्या काळी विधवा झालेल्या होत्या. 13,878 मुली त्या काळामध्ये 0 ते 4 वयोगटातील विधवा झाल्या होत्या. म्हणजेच त्या ठिकाणी विधवांचा किती गंभीर प्रश्न होता हा आपल्या लक्षात येईल. तर विधवांसारखा गंभीर प्रश्न असेल, त्यांचा विधवांचा पुनर्विवाह असेल, त्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी कार्य केलेलं आहे. आपल्याला समाजसुधारक म्हणून घेणारे भरपूर आहेत, त्या काळी महान न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतःची पत्नी वारल्यानंतर ते स्वतः 32 वर्षाचे असताना एक 11 वर्षाच्या मुलीशी त्यांनी लग्न केलं होतं. म्हणजे फक्त बोललं म्हणजे क्रांती होते असं नाही, तर कृती केली पाहिजे. तर यानंतर नेवसे सरांना विनंती आहे की नेवसे सर आपण आभार माना सर्वांचे. आजच्या या राज्यस्तरीय परिसंवादासाठी महाराष्ट्रातून सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले. सर्वांचे संघटनेतर्फे खूप खूप आभार. आणि या कार्यक्रमासाठी ज्या व्याख्याते लाभल्या त्या कोमलताई आणि कोकाटे मॅडम यांनी अतिशय छान प्रकारे या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. खूप अभ्यासपूर्ण मांडणी या ठिकाणी त्यांनी केली. त्यांचेही संघटनेतर्फे खूप खूप आभार. आणि सर्व महिला भगिनींना या आजच्या या कार्यक्रमानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि असंच यापुढेही आपण सर्वजण एकत्र राहू. संघटनेतर्फे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.
हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी संपला असा अध्यक्षांच्या वतीने घोषित करतो. ताई हे बंद करून दे ना. हे बंद करून दे ना. बंद झाला आता ही दिसतोय. गेलं नाही पण आहे तसंच.